हा, ऑडिओ चालू कर ना मग. हॅलो. हा, ऐकू येतोय, बोल. हा, बोलत राहू का काय म्हणजे? बर बर, बोलत राहा आणि व्हिडिओ चालू कर तुझा. हो, व्हिडिओ मी चालू आहे सांगतो त्यांना. मी खूप सुंदरला फोन करून त्याला सांगतो तुला अनम्यूट करायला. हा, चालू आहे व्हिडिओ. सर कोणाला सर? हॅलो. हा, बोल बोल. खूप सुंदर. येस सर, बोला सर. श्याम दादांना अनम्यूट करा ना. त्यांचं काय नाव, काय नावाने? शुभांजली नावानी आहे, शुभांजली. ओके ओके, एकच फोन आला होता की त्या मिसेसच्या फोनवर शुभांजली नावानी आहे, त्यांना अनम्यूट करा, त्यांचा व्हिडिओ पण चालू करा. तुम्ही दिसताय का त्यामध्ये? ते कळत नाही ना, कसं काय कळलं आपल्याला? हॅलो. हा सर, करतोय एकच. सर त्यांना त्यांच्या इथून हे हो, करायला मी सांगा सर. सांगितलंय. हो, चालू आहे. मी खूप मॅडम, सुंदरला तुम्हाला रेड- अनम्यूट करायला सांगितलंय, तो अनम्यूट करतोय. सर तुमचे मॅडम, तुमच्या इथे ना जो माईकचं चिन्ह आहे त्याच्यावरती रेड आहे, त्याला फक्त तुम्ही क्लिक करा, ते चालू होऊन जाईल तुमचं. बर का वहिनी, त्याच्यावर जे माईकचं चिन्ह येत आहे ना लाल रंगाचं, ते त्याच्यावर जर क्लिक केलं ना तर ते अनम्यूट होईल. तर ते क्लिक करून अनम्यूट करा. व्हिडिओ पण अनम्यूट केलाय का? कारण दिसत नाहीये इथे, नाव पण आलेलं नाही. व्हिडिओ केला होता मी आता. मग आवाज येत होता पण व्यवस्थित. हा, आवाज येतोय आता मॅडम, शुभांगी मॅडम, आवाज येतोय. हॅलो. हा, बोला भाऊजी, मी महाजन बोलतो. बेलगावकर सर. राजेश कुलकर्णी जॉईन. हॅलो. हा, बोला. अरे देशपांडे, पद्माकर. हा हा, बोला बोला. अरे तू सुरू कर, म्हणजे मग कंट्रोल घे ना कोणाला तरी हातात. हा, श्याम काही जॉईन होत नाही अजून. हा, आपल्या सर्वांचे स्नेही कविवर्य उपेंद्रजी पाराशरे यांच्या स्मृती जागवण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. आणि आता आपण एक एक करून आपल्या त्यांच्या आठवणी सांगूया आणि त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला जे चांगले क्षण अनुभवायला मिळाले त्याचा पुन्हा प्रत्ययाचा आनंद आपण घेऊया, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि सुरुवातीला मी आपले सगळ्यांचे मित्र सुधीर करंजीकर, जे आपले संगीत क्षेत्रातील एक चांगले दागर्दी आहेत तबला वादनातले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सांगावे आणि सुरुवात करावी या कार्यक्रमाची. सुधीर करंजीकर. असं करायचं. नमस्कार. प्रथमतः आपले स्नेही उपेंद्रजी पाराशरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. माझे वडील मोहनराव करंजीकर यांच्यामुळे संगीत क्षेत्रात मी लहानपणापासूनच सहभागी होतो. त्यावेळी आमच्या रेवारकरांच्या घरी साहित्य क्षेत्रातली, संगीत क्षेत्रातली अनेक नामवंत मान्यवर मंडळी यायचे, त्यात श्री उपेंद्रजी पण असायचे. त्यामुळे प्रत्येक माणसाला, प्रत्येक कलाकाराला मी लहानपणापासून ओळखतो. परंतु उपेंद्रजींचा आमचा संबंध खरा आला तो 1978 साली. त्यावेळी आपल्या सर्वांचे लाडके श्यामराव पाडेकर, हेमंत शिंगणे यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी मराठी वाद्यवृंद रसिका तुझ्यासाठी याची स्थापना करायचं ठरवलं. आणि आम्हाला सगळ्यांना कलावंतांना त्यांनी आमंत्रित केलं, ते उपेंद्रजी पाराशरे यांच्या घरी. त्यावेळी श्यामराव उपेंद्रजींच्या घरीच राहत होते, शेजारच्या खोलीमध्ये. आणि त्यावेळेस जो परिचय झाला उपेंद्रजींचा, तो आज तागायत जुळून आहे. अतिशय भावना असलेली व्यक्ती, मोठे कवी, साधा स्वभाव. ते माझ्या वडिलांकडे नेहमी यायचे, गीत घेऊन यायचे, माझे वडील त्यांना चालबद्ध करून द्यायचे. आणि अशा रीतीने जो प्रवास आमचा सुरू झाला, ती जवळ मात्र 1978 पासून सुरू झाली. आणि महिने 2-2 महिने आम्ही उपेंद्रजींच्या घरी साथीसाठी, प्रॅक्टिससाठी जायचो. आणि सांगायला मला अतिशय आनंद होतो की मी संगीत क्षेत्रात जो 4 दशकापासून अधिक काळ वावरतो आहे, त्याची सुरुवात मात्र मी उपेंद्रजी पाराशरे यांच्या घरून केली. आणि
जो काही आपण म्हणतो की सुरुवात चांगली तर सगळं काही चांगलं, त्यावेळी आम्ही सगळेजण जमायचे गाण्याची प्रॅक्टिस करायची. आणि वादक म्हणून माझा जो प्रवास सुरू झाला तो उपेंद्रजी पाराशर यांच्या घरी सुरू झाला. आणि यावेळी आणखी एक आठवण मला जरूर सांगावीशी वाटते की उपेंद्रजींच्या एका काव्य संग्रहाचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेस ते आमच्या वडिलांकडे आले. त्याने नाशिकला अनेक गायकांना 2-2, 3-3 गाणी दिली होती. त्यात माझ्या वडिलांना त्यांनी 2 गाणी दिली आणि तो कार्यक्रम परशुराम सायखेडकर मध्ये आपल्याला माहिती सगळ्यांची उपस्थित पार पडला. त्यावेळी वडिलांच्या बरोबर साथीला मी होतो तबल्याला आणि साईड रिझमला माझे तांबे म्हणून मित्र होते. समोर दिग्गज लोक सगळे बसले होते. त्यात 3 दिग्गज होते माझ्या वडिलांचे गुरुस्थानी असलेले. तात्यासाहेब समोर बसलेले होते, त्याच्यानंतर कुरुब निकुंभ समोर बसले होते आणि बाळासाहेब दातार सर हे पण समोर बसले होते. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी जे एक वाक्य वापरलं ते अतिशय भारावून टाकणार आहे. तर माझे वडील तेव्हा म्हणाले गाण्याची सुरुवात करताना की माझ्या त्रयमूर्ती दत्तगुरूंचं दर्शन आज माझ्या समोर होतंय. तात्यासाहेब आहेत, कुरुब निकुंभ सर आहेत, दातार सर आहेत आणि या तिघांसमोर मी आज गातोय. ते भाग्य मला लाभलंय उपेंद्रजींच्या या कवितेच्या प्रकाशनाचा संबंधी. आणि नंतर माझा ऋतूचा राजा वसंत येई, स्वर कोकिळा राणीसाठी, शब्द सूर आणि तालही सारे, संगीतातल्या रागा करिता, मैफिलीतल्या रसिका करता. अशा प्रकारे अतिशय नातं सुंदर तो कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर मध्यंतरी 2 वर्षापूर्वी उपेंद्रजींची माझी भेट झाली एका निमित्तानं. त्याने मला घरी नेलं. शरीर थोडस दुर्बळ झालेलं होतं पण मन मात्र तेवढंच ताकदीचं होतं त्यांचं. आणि त्यांनी मग मला परत जुन्या आठवणीनं आमचा उजाळा दिला. आणि सांगायला अतिशय खेद होतो की महिन्यापूर्वी, सारा 1.5 महिन्यापूर्वी चारुदत्त दीक्षित माझं आपले सगळ्यांचे जे स्नेही आहेत त्यांची उपेंद्रजींची भेट झाली. त्यावेळी उपेंद्रजींनी त्यांना सांगितलं की अरे चारुदत्त सुधीरला घेऊन आमच्याकडे आपण सगळ्यांना एकदा जमू आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ. मी त्या दिवसाची वाट बघत होतो परंतु तो दिवस न येता अशी ही बातमी कानावर आली की जी मनाला अत्यंत खेद करणारी आहे, त्रास देणारी आहे. उपेंद्रजींच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद सुधीरजी. आपण अतिशय हृदय अशा आठवणी सांगितल्या आहेत आणि त्यानंतर मी या कार्यक्रमामध्ये आपले अनुभव सांगण्यासाठी पद्माकरजी, हा हा हॅलो, श्यामदादा झाले का जॉईन? हो श्यामदादा, हॅलो, श्याम पाडेकर ऐकायला येते? श्याम पाडेकर हॅलो, आपले रेकॉर्ड होऊन नाही. हॅलो, हा बोला देशपांडे बोला तुम्ही. श्यामदाराचा आवाज येत नाहीये. हा तर आपण सुरू ठेवूया. हो. तर दुसऱ्या क्रमांकावरती माननीय प्रद कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव शेअर करावेत. माननीय प्रद कुलकर्णी सर. हो, तर जॉईन झालेले सर्व मित्र यांना नमस्कार करतो. उपेंद्र पाराशरे म्हणायचो त्याला. माझी भेट 1968 साली त्यांच्याच वाड्यात झाली. म्हणजे कारण त्याला असं घडलं की उपेंद्र शर्मा पाराशरांचा जो वाडा आहे तर त्यांच्या चुलत्यांचा देखील त्यात हिस्सा होता, निम्मा भाग उजव्या बाजूचा. तर निम्म्या भागामध्ये जी कुटुंब होती त्याच्यापैकी वरच्या मजल्यावर झेंडे कुटुंब होतं, त्याच्या शेजारी महाजन कुटुंब होतं आणि खालच्या मजल्यावर त्याच्यात टेंबरे कुटुंब होतं आणि तळमजल्यावर मालक स्वतः पाराशरे राहायचे. तर हे जे झेंडे कुटुंब आहे त्याच्यापैकी जयप्रकाश झेंडे हा माझा मित्र हायस्कूल पासूनचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणं येणं होतं. जाणं येणं इतकं होतं की मी त्यांच्या घरच्या सारखाच होतो, जवळपास त्यांच्याकडेच राहायचो. त्यावेळेला आम्ही FYच्या 2ऱ्या वर्गाला होतो HPT कॉलेजला. त्यामुळे राहायला जरी मी टेकावर, गणेश टेकावर माझ्या चुलत्यांकडे जो होतो, परंतु माझं राहणं माझा मित्र हा झेंडे यांनी मला घरच्यासारखंच मानलेलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे जास्त माझा सहवास असायचा. त्यामुळे साहजिकच त्या वाड्यामध्ये अरविंद महाजन, प्रमोद टेंबरे, नंतर अरुण महाजन ही मंडळी जी आहे ही मंडळी परिचित झाली. त्याचमुळे
उपेंद्राचा देखील परिचय झाला. आता उपेंद्र त्यावेळेला झोपाळ्यावर वगैरे बसून हिंदी गाणे म्हणत असत आणि शेजारी बसून झोपाळ्यावर काही वेळा किस्से ऐकवायचा, नॉनव्हेज जोक ऐकवायचा आणि त्याचा हिंदीचा व्यासंग मात्र, गाण्यांचा व्यासंग मात्र खूप होता. आता उपया म्हणजे खूप मोकळा ढोकळा, म्हणजे त्याला आत बाहेर काही नाही अशा स्वरूपानं अतिशय मोकळेपणाने बोलायचा. कधी रिझर्वेशन त्याच्या मनामध्ये कधीच नव्हतं. त्यामुळे आणि माझ्याबद्दल त्याला आदर होता. मी जरा वयाने सिनियर, त्याच्यामुळे तो एकदा असं म्हणाला की अरे तुझी आता सुरुवातीला मला भीती वाटायची. म्हटलं का रे? नाही म्हणे तुझ्या डोळ्यांकडे पाहून असं वाटायचं भीती वाटायची, पण आपली जेव्हा ओळख झाली त्यावेळा ती पूर्ण गेली. तर त्यावेळा तो त्याच्या कविता ज्या आहेत थोड्याफार वाचायच्या. तोपर्यंत त्याचा कविता संग्रह प्रकाशित झालेला नव्हता. तर साधारणपणे 70 साली मी पुण्याला गेलो. 70 ते 78 या काळामध्ये पुणे विद्यार्थीगृहाचा पदाधिकारी आणि तिथे शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यामुळे साहजिकच नाशिकचा संबंध माझा कमी झाला. माझं जाणं येणं होतं, परंतु उपेंद्रकडे जाणं येणं माझं कमी झालं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची माझी गट्टी जमली. नंतर आम्ही कवी मंडळींनी जे जे कार्यक्रम घेतले, पंढरीनाथ सोनी असतील किंवा नरेश महाजन असेल, पद्माकर कांबळे असतील, आम्ही सगळी मंडळी, कवी मंडळी एकत्र येऊन काही कार्यक्रम करायचो. त्या कार्यक्रमाला उपेंद्र हा उपस्थित असायचा. खूप भाऊक असायचा, मग भाऊक व्हायचा देखील. आणि अलीकडे तो व्हॉट्सअपवर त्याच्या कविता पाठवायचा. त्या कविता पाठवून त्याला प्रतिसाद मी द्यायचो. त्याची एक इच्छा अशी होती की परत जुन्या मित्रांनी एकत्र यावं, पुन्हा गप्पांचा फड रंगवावा आणि आपण परत त्या पुन्हा जुन्या स्मृतींना उजाळा द्यावा, अशी त्याची इच्छा होती. परंतु या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ती इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. आणि एक दिवस ही अशी बातमी आली, त्यामुळे अतिशय दुःख झालं. आणि उपया हा जवळचा मित्र हा दुरावला गेला. मी माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने त्याला मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या स्मृतींना वंदन करतो. मी प्रद कुलकर्णी. धन्यवाद प्रद सर. तुम्ही अतिशय आपल्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केलेल्या आहेत श्री उपेंद्रजी यांच्या संदर्भातल्या. आणि खरोखरच अतिशय त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांना सामावून घेणारं, सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागणारं आणि मोकळेपणाने कविता सादर करणारं असं होतं. आणि तुम्ही आपल्या यथोचित शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि यानंतर मी याच्यामध्ये या स्मरण यात्रेमध्ये विनंती करतो, नरेश महाजन असतील तर त्यांनी कृपया आपलं मनोगत मांडावं. श्री नरेश महाजन कवी. हॅलो. हा आहेत का नरेशजी? हा हा. हो आहे. येतोय का आवाज? हो येतोय. बोल बोल. येतोय. हो. दिसत नाही का? मी दिसतोय का? दिसतो. सरक थोडासा. तू कॅमेऱ्याकडे सरक थोडासा. थोडा इकडच्या बाजूला सरका. बरोबर आहे. आता आला आता. दिसतायत. हो बोल. थोडा इकडे घे पुन्हा. अरे पुन्हा इकडे वळवला चेहरा. बस ठीक आहे. दिसतंय आता? हो दिसतो. ओके, एकदम व्यवस्थित आहे. मधोमध्ये आले. छान दिसताय. बर. अरे उपेंद्र, हॅलो. बोल. उपेंद्रच्या शब्दात म्हणजे उपेंद्र म्हणजे आमचा कलंदर आणि बिलंदर मित्र. अतिशय हसताना त्याचं हसणं आणि बोलणं हे दोन्ही इतकं हवंसं असायचं. तो कवितेला दाद द्यायचा ती खळखळून हसूनच. आणि त्याचं हसतच नव्हतं तर त्याच्या डोळ्यातून सुद्धा तो दिलखुलास हसायचा. त्यामुळे त्याचा सहवास हा कायम आम्हाला हवासा वाटायचा. पंढरीनाथ सोनूंच्या लॉन्ड्रीमध्ये आमचा अड्डा कायमचा पडलेला असायचा. उभ्या जाता येतं तिथं आला मला बोलवायचा आणि मग आम्ही एकत्रपणे अण्णांबरोबर हास्याची मैफल उडवायचो. उपेंद्र छानपैकी कविता म्हणून दाखवायचा, पण कवितेपेक्षा
त्याच्या बोलण्यातून इतर किस्से, विनोद हे ऐकण्यामध्ये जी धमाल होती ती फार वेगळीच होती आणि अतिशय साधा सुद्धा. पण अंतरीच्या नानात का म्हणतात तसा हा मित्र होता. आणि त्याचं हे जे काही व्हॉट्सअपवरच्या कविता वगैरे तो परत पाठवायला लागला आणि पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्याचा अबोली संग्रह माझ्या संग्रहामध्ये आहे. तो मला आता सापडला नाही. त्याच्या 2-4 कविता मला त्यातल्या म्हणायच्या होत्या आणि त्याच्या या काव्य संग्रहाच्या वेळेला सुद्धा मी उपस्थित होतो. त्याच्याकडे जाणं, त्याला ऐकणं हा एक फार मोठा आनंद होता. मुख्य म्हणजे त्याची जी कविता होती ती कविता अतिशय साधी, सोपी आणि कुठल्याही समीक्षकाने त्यावर काही बोलूच नये अशा प्रकारची त्याची कविता होती. कारण तो समीक्षेच्या पलीकडे लिहित होता. त्याला काही फार मोठ्या वेगळ्या पद्धतीने आपली कविता लोकांपुढे यावी असं काही वाटत नव्हतं. फक्त त्याला त्याचं जे गाणं आहे, आतलं गाणं, ते कवितेच्या रूपाने नेहमी बाहेर पडत होतं आणि म्हणून त्याची ज्या कवितेतली प्रासादिकता आहे ती त्याच्या मनासारखीच कायम टिकून राहिलेली आहे. तो जेव्हा कविता म्हणायचा तर त्या कवितेमधल्या शब्दांमधला उच्चार आहे तो इतका सुंदर करायचा की त्याच्या तोंडून त्याची कविता ऐकणं हे फार सुंदर असं एक आनंदाचा सोहळा असायचा. आमचा मंडळी जमायचं आणि या उपेंद्र आला की त्या मैफलीला एक वेगळी मजा यायची, वेगळा आनंद यायचा. अतिशय दिलखुलास असा आमचा उपेंद्र महाराष्ट्र पुन्हा एकदा त्याला खळखळून भेटायची, ऊर भरून भेटायची फार इच्छा होती. पण ही इच्छा अपूर्णच राहिलेली आहे. आमच्या सर्व मित्रांतर्फे आणि व्यक्तिशः मी एक त्याचा विलक्षण चाहता म्हणून मी त्याला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. श्यामदादा पाडेकर जॉईन झालेले आहेत. श्यामदादा आवाज येतोय ना? हा हा आता सूत्र तुम्ही हाती घ्या. आता देशपांड्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे बऱ्यापैकी. हो चांगलं केलंय. नरेश, तुझ्या आठवणी आणि तू व्यक्त केलेल्या भावना खरोखर फार हृदय होत्या. मंगेश बिरारी आहेत का? मंगेश बिरारी, श्याम तू कॅमेरा श्याम कॅमेरा ऍडजस्ट कर. हो ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. आवाज आला तरी पुरेसा. ऍडजस्टमेंट मध्ये पुन्हा ते बाहेर गेले तर प्रॉब्लेम होईल. हो बरोबर आहे. बिरारी मंगेश आहे का? आहेत ना मंगेश बिरारी? आलेत ना? नाही आलेले नाही श्यामदादा. ओके ठीक आहे. चारुदत्त दीक्षित हाय श्याम. हाय श्याम. बोल श्याम मी आलेलो आहे. बोला बोलो का श्याम? बोला सुरुवात कर. हो एक तुम्हाला सगळ्यांना सांगावं बाकीच्यांना विनंती आहे, जे बोलत नाहीये त्यांनी त्यांचा माईक प्लीज म्यूट करा. अरविंद महाजन, पद्माकर देशपांडे, प्रभाकर कुलकर्णी, आपला माईक प्लीज म्यूट करा. हा, करंजीकरांना पण विनंती की माईक म्यूट करा. आपल्याला बोलायचंय तेव्हा आपण माईक ऑन करून येता. आवाजाने डिस्टर्बन्स होतोय खूप. अरविंद महाजन प्लीज माईक म्यूट करा. श्याम मी बोलतोय. गोरवाडकर एक सांगायला परवा पाठ एका भाषणात कळालं की आप्पा गेलेत. आप्पा म्हणजे आपल्या उपेंद्र पारेकर. मला खूप वाईट वाटतं कारण उपेंद्रचे आमची ओळख म्हणजे तसं सांगायचं तर सगळ्यांना पाहिजे जे 19 श्याम पाडेकर, बाबा शिंदे, सुनील करंजीकर, गोकुळ सिन्नरकर, आम्ही सगळ्यांनी मिळून एखादा मराठी वाद्यवृंद काढा अशी कल्पना आम्हाला सुचली. मग प्रॅक्टिस कुठे करायची असं ठरल्यानंतर उपेंद्र म्हणे आपण आपल्या वाड्यात बसूया. मग उपेंद्रचा त्या वाड्यातला जो पहिला बनवता मोठा जो हॉल तिथे आमची गाडीची प्रॅक्टिस झाली. काढावं लागेल जर काढता येतं काय उगाच आपल्या बकऱ्याची गाई. हॅलो अनिल माईक म्यूट प्लीज. माईक म्यूट करा. हो अनिल गोरवाडकर.
मी बोलतोय. आपला माईक म्यूट करा, बाकीच्यांना बोलताना त्रास होतोय, तो आवाज येतोय ना. नाही बरोबर आहे, पण मलाही बोलत आहे म्हणून मी थांबलो होतो. ना तुला, मी सांगतो तुला कधी बोलायचं ते श्यामदादा सांगेल. माझ्याकडे यादी आहे, मी एकमेकाला ओके थँक्यू. हा श्याम मी बोलतोय. हा तर सांगायचं तात्पर्य की साधारणतः 8:40 दरम्यान एक मराठी गाण्याचा मराठी वादनचा काढावा अशी आमची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने आमची उपेंद्रच्या घरी खूप प्रॅक्टिस व्हायची. आणि सांगायचं तात्पर्य की उपेंद्र अतिशय काव्यामध्ये कवितेमध्ये कितीतरी प्रकल्प होता, तरी शब्दसूर काळांचं ज्ञान त्याला अतिशय उत्तम होतं. त्यामुळे प्रॅक्टिस करता करता तो इतक्या कविता सांगायच्या, इतक्या काव्य प्रतिभा सांगायच्या आणि खूप गमती करायच्या. त्याच्या इतक्या असंख्य आठवणी होत्या की मध्यंतरीच्या काळामध्ये मी आणि गोकुळ शिंदरकर भद्रकाळीचे तिथून जात असताना आम्हाला उपेंद्र भेटला. म्हटलं काय आप्पासाहेब कुठं दर्शनाला निघाले? म्हणे खरं तर मी आता शनीलाच चालवत, पण दोघं शनी भेटले, आता काही शनीला मी जात नाही. म्हटलं बरं बाबा, तर उपेंद्र चालू प्लीज जरा घरी जा म्हणे. आम्ही आलो होतो. तर गेल्यानंतर त्याने काय करावं माहिती का, आम्हाला त्याने त्याच्या घरी पाठवलं. आम्ही तिची पाठ पाठवतो. त्याला माहिती की चारूला जिलबी फार आवडते. उपेंद्रने काय केलं की बुधाकडे गेला, जिलबी आणली, फरसाण आणला आणि खूप मनसोक्त आम्ही घेतल्या. आणि आता अलीकडे 15 दिवसापूर्वीची गोष्ट, त्याने अलीकडे लिहिलेली कविता त्याने मला त्याच्या फेसबुकवर वाचून दाखवली. मला खूप आनंद झाला. तो म्हटलं की चारू मला भेटायला ये बरं का, म्हटलं येतो. आणि त्याचा इतकं जागरूकता होती या सगळ्या गोष्टींची की दूरदर्शनवर नवीन मालिका येत होत्या पहा, तुला पाहते रे आगोबाई सासूबाई, या मालिकांच्या दृष्टीवर त्याला जे भावलं ते देखील त्याने काय केलं की आगोबाई सासूबाईच्या याच्यावर त्याने अतिशय सुंदर आणि थोडं विडन म्हणत कविता रचली. तर ती आता तिथपर्यंत कशी पोहोचायची, तर सुदैवाने आपली अनिता दातेची मैत्रीण म्हणजे श्वेता मेंढळे रेवटी त्या मालिकेतली, तर रेवती म्हणजे श्वेता मेंढळे मध्यंतरी नाशकामध्ये आली होती. तर तिला मी उपेंद्र भटची ती कविता काव्य विडंबन काव्य करून उपेंद्राची तिची त्यांना आम्ही भेट घालून दिली. त्यांना खूप आनंद वाटतो की तुम्ही फार छान आमच्यावर हे केलं. आणि तो कागद मी अनिता दातेला एक पत्र लिहून तिच्या बरोबर पाठवलं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की आपले प्राध्यापक विसोबा बापट कुटुंब रंगलं काव्यात, हे तुम्हाला माहितीच आहे. तर त्या विसोबा बापटाने खूप वेळा आपल्याशी साथ केली आहे. 1 जानेवारी 2001 सालातली गोष्ट असेल. उपेंद्रच्या कविता विसोबा बापट तर गातच होते, पण 1 जानेवारी 2001 ला कालिदासमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. आम्ही मुद्दामून त्यांनी उपेंद्रला त्या कालिदासमध्ये बोलवून उपेंद्रचा सत्कार केला. उपेंद्रने हे आमच्या चारुदत्त दीक्षित हे नाशिकचे फार मोठे संगीतकार आहे, ते तुम्हाला वाजवता का, तुम्ही त्यांना वाजवतात. तर त्याने बापट सरांना गप्पच केलं त्या ठिकाणी. पण मला तो एक अत्यंत चांगला सोहळा आठवतो, म्हणजे अतिशय चांगला. म्हणजे एक सांगायला हरकत की उपेंद्रकडे काव्य प्रतिभा होती, सूर संगीत तालांची माहिती होती. त्यामुळे शब्द सूर ताल यांचा अतिशय उत्तम समन्वय त्याने आपल्या या संबंध जीवनामध्ये केला. आणि किती निर्मळ मनुष्य, निस्वार्थी मनुष्य, सदा खळखळून हसणार त्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. म्हणजे त्याचा तो असा फुगा पाडला, देवाने सारखा फुगा पाडलेला फार डोळ्यासमोर, तो साधा पाय जमा सगळं या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर होतात. ज्या ज्यावेळी गोकुळला आम्ही त्याच्याकडे जायचो होतो प्रॅक्टिस करताना तो आ लव की आजा मेरे मी गाणं म्हणताना तो म्हणायचा, हार्मोनियमवर गाणे गायचा आणि मधले पीसेसचे तो गोकुळ शनिवार वाजायचा. तर गोकुळ आणि उपेंद्रची अशी जुगलबंदी चालायची की सोयनी. पण त्यावेळी एक झालं की शामराव पाडेकर आमच्या ग्रुप त्याच्यामध्ये अतिशय उत्तम निवेदन करत होते. मला वाटतं नाशिकला सांस्कृतिक कला क्षेत्रातील निवेदनात्मक हा कार्यक्रम आमचा होता. आणि शामरावने काय केलं होतं की त्यावेळेस प्रत्येक कलाकाराची ओळख हे तबला सुनील करंजीकर हे अमुक आहे असं कधीच त्यांनी सांगितलं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी शामरावने कसं हे सांगू मध्ये मध्यंतरीच्या एखादा मध्यंतरी 2-4 गाण्यावर की फुलावे जसे फुलाणे मधुधुंद भ्रमरासाठी, फुलावे जसे फुलाणे मधुधुंद भ्रमरासाठी, जळावे जसे ज्योतीने तेजार्थ पतंगासाठी, फिरावे जसे पृथ्वीने तेजस्वी सूर्याभोवती, कुणी समर्पित करावे सर्वस्व सार्थकासाठी, आम्ही गाणे गावे रसिकतेसाठी. अशा वेगळ्या प्रकारे शामराव सगळ्या कलाकारांची ओळख करून द्यायची. अगदी सहज सांगायचं तर शामराव, उपेंद्र, हेमंत शिंगणे हे चालता बोलता इतके छान प्रतिभा हे करायचे की उपेंद्र आमच्या श्याम पाडेकरांच्या घरी आल्याच्या नंतरची गोष्ट आम्ही प्रॅक्टिस करताना मी साधा त्रिताल वाजत बसतो. उपेंद्रला म्हणतो, उपेंद्र एखादं स्वागत गीत सांग. तर त्याने म्हटलं घे करू स्वागत, काय स्वागत गीत पाहिजे घे म्हणे. तर म्हटलं हा आता असं कसं काय सांगतो बा, त्यामुळे तू तबला तर वाजत बस. मी तबला वाजत होता आणि उपेंद्रने तिथं बसल्या मला ते स्वागत गीत लिहिलं पहा. ते स्वागत गीत मी बरेच दिवस झाले गातोय, आमच्या कलाकारांना हे करत गेलो. पण त्या ह्याच्याने
निवेदनात्मक याच्यात हा कार्यक्रम सादर करणारा नाशिक पहिला आमचा पहिला मराठी वाद्य होतो. आणि श्याम पाडेकर प्रत्येक कलाकाराची ओळख अशाही पद्धतीने करत होते की असं करत होते की म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने गायक डाळ आमच्याकडे राजेश गुदारी देवाडी त्या दोघी भगिनी आता डॉक्टर इंजिनियर त्या त्या क्षेत्रात गेले. पण आमचा जो एक वेगळं संबंध होते ते उपेंद्रशी ते फार फार वेगळ्या पद्धतीने होते. कारण परवा उपेंद्र म्हटलं चालू मला भेटायला यायला खूप इच्छा होते येते म्हणजे तुझी आठवण येते म्हणजे आधी आपण मित्र मग म्हणे नाते. कारण आमच्या सुनबाईची मोठी बहीण आहे हर्षाली ती महेंद्रची मिसेस आहे हर्षाली शिंगणे म्हणून. तर ते असं आमचं नातं आहे. पण ते तो गाडी मुख्य सांगायचं म्हणजे उपेंद्र आणि मधल्या काळात ते महेंद्र आणि विरंजला धार्मिक आणि संस्कृती आणि पौरतेचे इतक्या अतिशय जे सुसंस्कृतीने त्या दोघांना असं घडवलं की आज वीरेंद्र सुद्धा एका नामांकित बँकेमध्ये उच्च पदावर आहे. महेंद्रचं सगळं व्यवस्थित चाललंय. दोघांनाही उपेंद्रच्या मनाप्रमाणे अतिशय उत्तम सुना मिळाल्या. केसके असू दे हर्षाली असू दे कोणी त्यांच्या नातवंडावर याचं खूप उपेंद्रचं प्रेम असायचं. म्हणजे तो ओळख जाणं चाहतो मला माझे नातवंड माझ्या नाती मला खूप प्रिय आहेत. एकंदरीत उपेंद्रचं जे घडलं ते अतिशय दुःखदायक. आपण म्हणतो की काय कोणासाठी थांबत नाही मरण कल्पनेची थांबे दोसरा कुणाचा परा देण्या जगतिक पुत्र काढावं जे घडलं ते विधिलिखित घडलं. आपण काही जास्त बोलू शकत नाही. खूप वाईट वाटलं. मी आमच्या कुटुंबियातर्फे आणि बागेश तर्फे त्याला मनपूर्वक आदरांजली वाहतो. धन्यवाद. हॅलो हा एक मिनिट चारू हा श्यामदादा बोल. श्याम हॅलो हो आवाज येतोय. श्याम मी गोरवाडकर झालं श्याम माझं बोलणं. जी पराशरांच्या चालायची त्याबद्दल त्या सांगितल्या. आता यामध्ये सगळ्या हेमंत शिंगणे आपण बोला असं त्यांनी सांगितलंय श्यामदादांनी. बर बोलू का श्यामराव? बोला. नमस्कार. मला वाटतं सगळ्यांनी उपेंद्र बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. उपेंद्रचं घर गुलालवाडीच्या एका दारापाशी आणि माझं घर गुलालवाडीच्या मागच्या दारापाशी. हॅलो बोलू ना? हा बोला ना. हा तर त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने तर घरी होतोच परंतु जवळजवळ घर असल्या कारणाने उपेंद्र हा कायम संपर्कात असायचा. अतिशय निर्मळ आणि एखाद्या लहान बालकासारखं त्याचं मन स्वच्छ असायचं. उपेंद्रचा वीक पॉइंट एवढाच होता की कविता, हिंदी गाणं आणि शेर या 3 गोष्टी म्हटल्या की उपेंद्रला सगळ्या गोष्टी तो विसरून जात असायचा. कोणती गोष्ट एखादी नवीन केली, एखादी गाणं गेलं तेव्हा तर आपल्या घरी जुन्या पद्धतीचे टेलिफोन असायचे. तर त्याच्यावरून तो बोलायचा की बाबा येऊ का तुझ्याकडे. तर तो केव्हाही तिथून त्या गल्लीतून छोटी बोळ होती आमचा ते कारभारी वगैरे सगळे कानडे राहायचे त्या गल्लीतून तो धावत तिकडे यायचा. तर एक दिवस म्हटलं अरे उपेंद्र ये ना तू नुसतं बोलतोय. तो उपेंद्रनी त्याच्या लिहिलेल्या कविता आणि वही अक्षरशः पायात चप्पल न घालता तो घरी यायचा. असा उपेंद्रचा. आणि नंतर आमचा एक छोटासा कार्यक्रमाच्या निमित्ताने श्याम पाडेकर पण तिथंच राहत असायचा. तर तेव्हा आम्ही म्हटलं की उपेंद्रच्या घरी जागा आहे तर आपण तिथं आपला कार्यक्रम करू. आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मला वाटतं श्याम पाडेकरला सुद्धा आठवण येईल की तिथं आम्ही जो छोटा कार्यक्रम करायचो रसिका तुझ्यासाठी हे सगळं उपेंद्रच आधार असायचा आम्हाला.
तर त्या कार्यक्रमातून आजपर्यंत तर मला वाटतं श्याम पाडेकर सूत्रसंचालक म्हणून आज जो समाजापुढे आलेला आहे, मला वाटतं उपेंद्रचं घर आणि हा रसिका तुझ्यासाठी या कार्यक्रमापासून श्याम पाडेकर एका सूत्रसंचालक या एका भूमिकेत तो आपल्याला सगळ्यांना दिसतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की उपेंद्र हा कविता काही असो, घरचा व्यवसाय सुद्धा उपेंद्रचं लक्ष तसं फारसं नसायचं, कारण त्याला त्याचं कवी म्हणत बोलायचं की नाही मला याच्यात नाही करायचं. परंतु आता घरचा व्यवसाय असल्या कारणाने वडिलांचं सुद्धा त्याला कायम हे करायचं, परंतु त्यात तो फारसा रमला नाही. तो रमला तो त्याच्या कवितेमध्ये, तो रमला तो त्याच्या गाण्यामध्ये. असा उपेंद्र अचानक अकाली आणि जाण्यापूर्वी हार्डली मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी तो मला बोलला होता. नंतर श्यामचा पण फोन आला होता की आपण सगळेजण आपला ग्रुप एकत्र बसूयात, परंतु तो काही शक्य झालेला नाही. असा अचानक आमचा उपेंद्र आपल्यातून निघून गेलाय. त्याबद्दल मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नमस्कार. शामराव काही दिसत नाहीयेत मला वाटतं. ते काहीतरी तांत्रिक कारणामुळे जॉईन होऊ शकलेले दिसत नाहीत आता. श्यामदादा ठीक आहे. यानंतर डॉक्टर हा सुधीर बोलतोय. हो बोला ना. हा, मला या प्रसंगी एक आठवण सांगायची आहे की जे गीत रामायणातलं गाणं मी माझ्या वडिलांच्या तोंडून म्हणजे मोहनराव करंजीकर यांच्या तोंडून माझ्या जन्मापासून ऐकलं की मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणे त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आता हे सगळ्यांची ही जी श्रद्धांजली उपेंद्रची आठवण जी आता जागी होतीये ते ऐकताना ते गाणं सतत माझ्या मनात येते आणि अतिशय मी भावपूर्ण असं मनातली माझी अस्वस्थता खूप जाणवते मला की उपेंद्रच्या या जाण्यानं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे काय असतं हे आता मी जाणवतोय. एवढ्यासाठी फक्त मी मध्ये थांबवलं आपल्याला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उपेंद्र पाराशर यांचे बंधू अनिल गोरवाडकर हे मी बघतोय मगापासून अत्यंत सख्या भावापेक्षा जास्त चांगलं नातं त्यांचं होतं आणि ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी अनिल गोरवाडकर, आवाज येतोय ना माझा? हो हो. हा, मी विनंती करतो त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हो, तुम्हाला येतोय आवाज? हो येतोय येतोय व्यवस्थित येतोय. नमस्कार. आपला बहुतेकांचा या मीटिंग मधल्या बहुतेकांचा माझ्याशी जास्त परिचय नसेल, पण तरी आता दिलीपनी करून दिलेला आहे. आणि श्याम पाडेकर, त्याचं कुटुंबीय, महाजन त्यांचं कुटुंबीय आणि इतर जेवढे ओळखतात नातेवाईकांच्या व्यतिरिक्त त्या सगळ्यांच्या आठवणींनी माझं उपेंद्राबद्दल, उपेंद्राचा हा माझा सख्खा भावासारखाच होता. मावसभाऊ जरी असला तरी प्रत्यक्षात आम्ही सख्ख्या भावासारखेच वावरलेलो आहोत. माझ्या घरी त्याचं येणं जाणं, त्याच्या घरी माझं संपूर्ण बालपण, माझं संपूर्ण शालेय शिक्षण किंवा हे त्याच्या सहवासात, त्याच्या सासूरवाडीच्या सहवासात की जी तुमची गोटीजवळ आहे, दिलीपला माहिती आहे. तर त्याचे सासू सासरे म्हणा, आई वडील म्हणा किंवा आमचं दोघांचंही आजोळ एक असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी एकदम जवळनं अनुभवलेल्या आहेत. त्याची दोन्ही मुलं महेंद्र आणि वीरू लहानपणापासून माझ्या अंगाखांद्यावर आहेत. प्रत्येक गोष्टीत आम्हाला जेवढं करता येईल असं आम्ही त्यांच्या बाबतीत केलेलं आहे. उपेंद्राने माझ्या बाबतीत खूप काही केलेलं आहे, ते शब्दाच्या पलीकडचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्याच्या बायकोसाठी जी काही एक आत्मीयता आणि हे होतं, प्रेमभाव होता, त्याच्यामध्ये त्यांनी जी कविता शेवट तिच्या आयुष्याच्या शेवटी जी कविता केलेली होती ती मला वाटतं श्याम पाडेकरांना जास्त माहिती आहे. आणि कारण ते माझ्या सहवासातले, तर ते त्यांनी मला ऐकून दाखवली या 2 तासाच्या काही क्षणांमध्ये, तर मला खूप बरं वाटेल. अकस्मात प्रमाणे माझ्या उपेंद्राचं निधन झालंय हे मला खूप शॉकिंग होतं, कारण 2-4 दिवसापूर्वीच मी त्याच्याशी बोललेलो होतो आणि त्याने मला तेच सांगितलं होतं की अनिल, सगळं काही झालं तरी आपल्या दिवसातनं जेव्हा निवांतपणा मिळतोय अशा रात्रीच्या वेळेला तू माझ्याशी 10-15 मिनिटं तरी बोलत जा. आणि मी बहुतेकदा सातत्याने ते पाळलेलं आहे. आमच्या दोघांचे आम्ही एकमेकांचं
अनुभव, आमच्या दोघांच्या एकमेकांच्या आठवणी, खूप काही मला आज म्हणजे व्यक्त करता येत नाही एवढं माझं हे झालेलं आहे. आणि केवळ काही तांत्रिक गोष्टीमुळे किंवा त्याला काही जीवनावश्यक ऑक्सिजन वगैरे मिळण्यामध्ये जो उशीर झाला त्याच्यामध्ये त्याची जी प्रकृती ढासळत गेली, त्यामुळे मला खूप दुःख झालेलं आहे पहिली गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा उपेंद्र, म्हणजे भाऊ म्हणून तर आहेच तो, पण उपेंद्राच्या बाबतीत जे काही मला सांगायचं ते एका ओळीत मी सांगतो. हृदयाने अत्यंत चिर तरुण राहणारी ही व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यासाठी माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. थँक्यू. आवाज आला होता बरोबर? हो 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 आलं. ओके. श्याम पाडेकर ना समजलं का मग? श्याम पाडेकर आहेत का आपल्या मीटिंग मध्ये? आहेत. शामराव नाही दिसत आहे मला वाटतं. बोला. हा नमस्ते नमस्ते. दिलीप, माझ्या भावना जरी तिथपर्यंत कळलं तरी बस होईल. त्याला मी कविता सांगितली एक म्हणाला. ओके. हॅलो. ओके. हा बोला. मी त्याचा मामा आहे. हा नाही चालते तो चालते कसं आहे चालते. उपेंद्र हा माझा लाडका भाषा. प्रश्न असे आहे, त्याला पत्नी शोक होऊन बरेच वर्ष झाले तरी पण त्यांनी संसारामध्ये एकही कटकट पाहिजे नाही. अल्प शिक्षित असताना एखाद्या महान तत्वाच्या प्राण्याचं चिंतन म्हणेन अशा गोष्टी सांगायचं. मी त्याला सारखं म्हणायचो की बाळा, मला सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा मी कुरकुर करतो आणि तू प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्साह तत्व मी संत एकनाथ, संत नामदेव यांची गोष्टी सांगते तिकडे चर्चे शाबास. मग एक होतं, मला सारखं वाटायचं की तू घरातल्या संसारातल्या मुलामध्ये कधी कटकट केली नाही, काम गोष्ट मला कमी आहे असं कधी नाही. माझं कटकटीचं त्याचं चिंतन एक मात्र होतं. माझी इच्छा सारखी असायची, तू भद्रकाली देवीची छायेखाली आहे त्या तुला ती सुखात ठेवेल, ती काळजी करू. तुझे कसा तुझ्या आईला तुझ्या आईला तुला तुझ्या आपण झाकण करायची, तुझी बायको तुझे मुलं ते कौतुकच आहे. त्याला बाजू सुंदर हा हातवाय झाला ते मला दुःख. पण तू एक तुला गुण होता की तू परावलंबी असताना तुला कधीही त्याचा मला आवड त्रास आहे, अजून माझ्या गैरसोयी आहे असं कधी नाही. नुसती चालण्यासारखे आहे. पण काय फक्त एवढं माझी प्रार्थना काय लागू पडली, गेले 3-4 वर्ष माझी इच्छा आतापर्यंत 2दा भेटतो गेले, 2दा भेटतो मी. फक्त माझी पण एकदा मुंजीचे विचार केलं होतं, एकदा असं केलं होतं. पण भद्रकाली सांगितलं मागता तुझ्या छायेखाली माझी मुलं आहे, तुझे मंदिर आणि तुझ्या छायेखाली तू सांभाळ. त्या प्रमाणे समाजसेवी श्रद्धा आहे. मी अजूनही माझ्या समोर रोज भद्रकालीचं म्हणजे पंचवटीचं भद्रकालीचं आपलं गंगा गोदावरीचं जे मंदिर आहे ते सुद्धा प्रार्थना करतो की साहेब तुम्ही समाज हा जो महेंद्र वीरेंद्र या लोकांना त्यांनी प्रेम दिले, तिचे मामा लोकांनी प्रेम दिले. पण तो महाराज बोलताना म्हणतात मोरया छंद भाषण सांगेल की मोरया म्हणायचं. मुख्य त्याचा गुण हा की कधी त्यांनी संसाराबद्दल कटकट केली नाही. तर त्याला भद्रकाली त्याला सुखात ठेव, त्याला परमगती वेळी अशी इच्छा आहे. मिलिंद गांधी आहेत का? आहे. 1 मिनिट, मी जरा जॉईन झालो होतो ना, ते काहीतरी गडबड झाली आहे. आता मग आम्हाला आवाज येतोय, आता काही क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिसत नाही मी तुम्हाला अशा प्रकारे. हा ठीक आहे ना, आवाज आला तरी पुरेसा आहे आता. हो 1 मिनिटात मी व्हिडिओ चालू कर. हो चालू करतो.
अरविंद महाजन आहेत का? अरविंद महाजन आहेत आलेले नाही. नरेश महाजन होते, अरविंद महाजन नाही आहेत. ओके. मगा होते. अच्छा हा मगाशी होते. मगा होते. ठीक आहे ठीक आहे. पद्माकरजी, मिलिंदजी बोलण्यापर्यंत तुम्ही सुरुवात करा. तुम्ही बोला, तुमचं मनोगत मांडा. तुम्हीच आवाज येत नाही पद्माकरजी, अनम्यूट करा. व्हिडिओ होत नाही. हॅलो, हा येतोय का? हा आता येतोय. हा, उपेंद्रजी पाराशरे यांच्या संदर्भामध्ये दैनिक महानगरमध्ये मी एक लेख लिहिलाय. त्याच्यामध्ये पुष्कळसे अनुभव मी व्यक्त केलेले आहेत. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे संग्रह प्रकाशित केला सदाफुली. त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी तो काढला. सदाफुली हे कर्करोगावरचं औषध आहे, त्याच्यामुळे त्यांनी सदाफुली असं नाव दिलेलं आहे त्याला. त्याच्या प्रकाशनाच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी केलं होतं काम, कायम त्यांनी मला बरोबर घेतलेलं होतं. प्रिंटिंग असो, त्याचं ते सगळं काम असो, ते मला तिथे घेऊन जायचे, सगळीकडे घेऊन जायचे. आणि त्यामुळे ते सगळं मला काम त्यांच्या जवळून पाहता आलं. त्याबरोबर त्यांच्याबरोबर मी नेहमी असायचो आणि ते काय बोलून घ्यायचे मला, समोरच राहत असल्यामुळे काही काम असलं की पद्माकर चल म्हणून घेऊन जायचे. त्यांचं मला खूप मजेदार वाटतं. आणि माझ्याही पुढे कोणी कवी माणसं आले, कोणी कवी साहित्यिक आले की मी त्यांना त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि मग ते सगळे त्यांची शेरो शायरी ते खुश करून टाकायचे. कविता वगैरे ऐकून आणि आमच्या असताना वेगळा स्नेह जमला होता. असं चांगल्या 3 गोष्टींमध्ये पहिल्यांदा जेव्हा माझी ओळख झाली ना, तेव्हा मला मला पण बोलायचंय. हो हो ठीक आहे, तुमचं सांगतो मी सांगतो साधनाताई बोलायचं केव्हा ते. आता बोलतायत दुसरे, तुमचा माईक अनम्यूट करा. म्यूट करा, म्यूट. हा बोला बोला. त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा ओळख झाली तेव्हा मला ते मराठी भाषेची हिंदी माहिती नव्हती. तेव्हा आमच्या घरातले आणि आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही आम्हाला हिंदी भाषेत सारखं वाटतं बघ, हिंदी शेरो शायरी, हिंदी वेशभूषा, एकंदर त्यांचं सगळं पांढरे वस्त्र घालायचे, म्हणजे गाडी शर्ट आणि ते. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ते सगळे लोक येतात ना, पुरोहित म्हणून आम्ही काम करतो, आणि जे आमचे जे क्लायंट म्हणजे आमचे जे यजमान असतात ते सगळे उत्तर भारतातले किंवा तिकडचे आहेत, त्याच्यामुळे आमचं बोलणं वगैरे थोडंसं त्या स्टाईल झालेलं आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं. दुसरं सांगायचं म्हणजे त्यांच्याबरोबर जेव्हा मी सारखा इकडे जायचो तेव्हा सगळे अनेक लोक भेटायचे, परंतु ते आत्ममग्न आणि स्वतःच्या कवितेमध्ये कायम मग्न असायचे. त्यामुळे त्यांना बाकीच्या लोकांशी काही नाही, त्यांची कविता आणि ते ऐकवणं सगळं हे त्यांना नंतर तर त्यांच्या कार्यक्रमात येणं कमी झालं, बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये. पण नंतरच्या काळातली गोष्ट अशी झाली की नाना पाटेकरांचा अनुभव मी एक त्याच्यात लिहिलेला आहे की पुरुष नाटक होतं आणि मला म्हणे पद्मकर आपण पुरुष नाटक पाहायला जाऊ म्हणे. आणि आम्ही ते नाटक पाहायला गेलो आणि ते नाटक तर तिथे मला सांगितलं की 28 वेळा ते नाटक पाहिलेलं आहे, पुरुष नाटक नाना पाटेकरांचं. नाना पाटेकरांना आम्ही भेटलो मध्यंतरामध्ये आणि त्यांना तो कविता संग्रह भेट दिला आणि तो नाना पाटेकर खुश झाले, अगदी छान बोलले त्यावेळी. दुसरी त्यांची आठवण महत्वाची म्हणजे त्यांनी कविता संग्रह जेव्हा प्रकाशित केला तेव्हा लगेच मलाही भेट दिला होता एक संग्रह आणि छानपैकी त्यांनी दिला. नंतर 86 मध्ये माझाही कविता संग्रह निघाला आणि माझा जेव्हा कविता संग्रह निघाला तो महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने निघाला आणि त्याला फक्त मला 15 कॉपी मला मिळाल्या. त्यामुळे ती प्रत मला त्यांना देता काही आली नाही, जास्त माझ्याकडे नव्हत्या. त्यांची अपेक्षा होती की मिळावं त्यांना असं, परंतु ती काही देता नाही आला. मला ही अजूनही खंत आहे म्हणजे की ती माझा संग्रह त्यांनी दिला असता, त्यांनी पण अपेक्षा होती, माझ्याकडून काही ते जमलं नाही की द्यायला. अलीकडच्या काळामध्ये पुन्हा माझा संपर्क प्रस्थापित जेव्हा झाला होता साधारण वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी ते फेसबुकवर त्यांचं काव्यरचनेचं सगळं सुरू केलेलं होतं आणि ते उत्साहामध्ये होते. मला म्हणे ते आज जा म्हणे ते या ठिकाणी तू 5 जा बरं का, मला कळवत जा. आणि त्यांच्या नंबरवरती ते कविता वगैरे पाठवायला लागले. त्यावेळेस मी एक रेडिओ विश्वाससाठी एक लिखाण केलं होतं
आपलं हे जे असतं ना श्रद्धांजलीपर असा जो कार्यक्रम असतो की आत्मे जे वरती असतात ते बोलतात आणि आपल्या पृथ्वीवरच्या लोकांशी संपर्क साधतात. अशा तऱ्हेचं एक 8-9 मिनिटं 10 मिनिटाचं एक तयार केलं होतं. तर ते मी टेप केलं होतं, त्यांना पाठवलं. तर त्यांनी सगळं ऐकलं ते आणि ते म्हणे तुझं उच्चारण अगदी शुद्ध आहे, चांगलं नीट समजतं आणि खूप सुंदर केलेलं आहे म्हणे. फक्त तू हे व्हिडिओ रेकॉर्डिंग जर केलं आणि मला पाठवलं तर मी माझ्या याच्यावरती ते टाकेल म्हणे त्या फेसबुकच्या पेजवरती आणि इतरत्र प्रसार करेल त्याचा. करता आला तर बघ म्हणे. अर्थात त्यावेळेस तो सगळं याचा पितृपक्षाच्या साठी दिलेलं होतं ते आणि पितृपक्ष संपत आलेला होता. 1-2 दिवसच शिल्लक होतं. ते म्हणे आता याच वर्षी नाही जमलं तर चालेल म्हणे, पुढे करता येईल, काही विषय असं नाही. पितृपक्ष किंवा आपण पितरांचं जे स्मरण करत असतो तर त्यावेळेस ते तेव्हाही तुला करता येईल, तेव्हाही करून दे मला, म्हणजे मी ते टाकतो म्हणे. असंही मला त्यांनी श्वासन दिलं होतं आणि माझं कौतुक केलं होतं. त्यांना वेगवेगळे फोटो पाठवले, ते छान फोटो वगैरे त्यांनी कळवलं होतं. मुलांना थोडे जे किरकोळ मी शिकवलं होतं, फार काही शिकवलं नाही, पण तेही त्यांच्या आठवणीमध्ये होतं आणि सगळं ते दखल चांगल्या रीतीने घेत होते माझी. आणि काही काळ वास्तविक पाहता मीच त्यांना विसरलो होतो. मीच नोकरी धंदा या कामामध्ये असल्यामुळे त्यांना भेटायची इच्छा असून भेटता नाही आलं आणि आता सुद्धा भेटायची इच्छा होती, पण हे कोरोनामुळे सगळ्यामुळे काही शक्य झालं नाही. ही खंत मला अजूनही आहे आणि खरोखर एक चांगला माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व हे हरपलेलं आहे आणि याचं एक मोठं दुःख मनामध्ये आहे. तरी देखील अशा तऱ्हेचा त्यांचा आदर्श आपण बाळगावा आणि आपणही त्यांच्यासारखं दिलदारपणाने रचना कराव्या, सगळ्यांना आनंद द्यावा, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये होती. आणि एवढं बोलून मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना आणि त्यांच्या आदर्श व आशीर्वाद मागतो. श्यामदादा बोल. हा बोलू ना. श्यामदादा नाही, साधना ताई जरा थांब ना, थोडा वेळ थांब. हा जरा लवकर हवं होतं. चालेल, ठीक आहे. श्यामदादा ऐकायला येतंय का? नाही तर बोलतायत. आवाज येत नाही श्यामदादा, अनम्यूट कर. त्यांचा म्यूट आहे, साऊंड म्यूट केलाय त्यांनी, तो ओपन करायला सांगा त्यांना. श्यामदादा साऊंड अनम्यूट कर. ठीक आहे, मिलिंद गांधी तुम्ही सुरू करा. ओके. नमस्कार. येतोय का आवाज आणि मी दिसतोय का? हो तू दिसतोय, आवाज दोन्ही येतोय. ओके ओके. आमचे मार्गदर्शक, हितचिंतक आणि ज्यांनी आम्हाला कविता शिकवली, आमचे गुरुच उपेंद्र शर्मा पाराशरे यांचा माझा परिचय 80-81 पासूनचा. त्यांचा जो बंगला आहे गुलालवाडीतला, तिथे आम्ही गाण्याची प्रॅक्टिस करायचो, नाटकाच्या प्रॅक्टिस व्हायच्या आणि तिथे इतक्या मैफिली मला त्यांच्या समोर त्यांच्या बरोबर ऐकायला मिळाल्या आहे. त्यामध्ये कवी गोपाळराव देशपांडे असायचे, अण्णा सोनवणे असायचे, उपेंद्र तर होतेच आणि त्याचबरोबर दादा उपळेकर यायचे. तिथे शिरो शायरी ऐकायला मिळायची आणि आमच्या कवितेवर जे ते संस्कार तिथे होत होते. उपेंद्रांचा मूळ जो घाट आहे कवितेचा, तो म्हणजे गीत स्वरूपाचा आहे आणि या गीत स्वरूपामध्ये त्यांनी इतकं काही काम केलं, इतकं प्रचंड काम केलं की आणि अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये ते गीत मांडायचे. म्हणजे प्रेरणा तू या गीतांची, गीत हे झाले तुझे, भावना तू, कल्पना तू, गीत हे झाले तुझे, अशा स्वरूपाचे इतके सोपे शब्द वापरून अर्थपूर्ण अशा रचना त्यांनी खूप केल्या. आणि माझं भाग्य असं आहे की मला 80-81 पासून तर आजपर्यंत, म्हणजे ते जाईपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधता आला, ठेवता आला. मला ऑनलाईन ते कायम भेटायचे, कविता ऐकवायचे, माझ्या कविता ते ऐकायचे, मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायचे. अशा पद्धतीने त्यांनी खूप मला सहकार्य केलं आणि मला घडवलं. त्यांच्याबाबत एक आठवण अशी सांगता येईल की मी काही लिहायला सुरुवात केली होती, त्यात मी एक 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या त्यांना इतक्या आवडल्या की त्या काय मी गेल्यानंतर ते मला सांगायचे की मिलिंद त्या ओळी म्हण. आज या क्षणी मी त्याच ओळी परत ऐकवायचं असं म्हणतोय की आता मलाही ते जर थोडं विस्मरण होते, पण आठवलंय की मी ऐकवतो त्यावेळी. पण उपेंद्रांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की
एक अतिशय रसरशीत असा माणूस. कधीही त्यांनी दुःखाचं कधी असं हे केलं नाही, कौतुक केलं नाही किंवा दुःखाला गोंजारच बसले नाही. कायम आहे त्याच्यावरती मात करून पुढे जाण्याचा सल्ला ते का आम्हाला द्यायचे आणि तेच संस्कार घेऊन आम्ही आमची कविता पुढे चालू केली. तर त्या ओळी अशा होत्या की मनात ध्रुवाचा तारा होऊन बसलो फक्त तुझ्यासाठी, मनात ध्रुवाचा तारा होऊन बसलो फक्त तुझ्यासाठी, शुक्र चांदणी झालीस तू पण वेगळ्याच एका चंद्रासाठी, नभातील तारकांची फुले वेचली गजऱ्यात तुझ्या गुंफण्यासाठी, त्या चांदण्यांची अक्षता दिली लग्नात तुझ्या उजळण्यासाठी. या ओळी ते कायम मला मी गेल्यानंतर मला सांगितले आता त्या 4 ओळी मला ऐकू बाबा. असे ते आमचे एक सदाबहार व्यक्तिमत्व असलेले उपेंद्रजी आज आपल्यात नाहीये. आणि वैशिष्ट्यपूर्ण असं की मी श्रद्धांजली त्यांना कधीच वाहू शकत नाही, कारण माझ्या मनामध्ये अजूनही ते आहेत, मला ते माझ्या मनामध्ये अजूनही दिसत आहेत. त्यामुळे अशा मूर्त मनातल्या मूर्त स्वरूपाला श्रद्धांजली देणं मला सुद्धा अत्यंत वेदनादायक वाटतं. असेच कायम ते माझ्या मनात राहो आणि त्यांच्या स्मृतीं समोर ठेवून मला माझ्या काव्य प्रेरणेमध्ये काही काम करता यावं एवढीच मी एक परमेश्वराजवळ विनंती करतो आणि थांबतो. छान मिलिंदजी, योग्य भावना व्यक्त केल्यात. श्याम दादा ऐकायला येतंय? तुझा आवाज तू म्यूट केलेला आहे, आवाज अनम्यूट कर ना तुझा तिथला. तुझा आवाज येत नाही आम्हाला श्याम दादा. मंगेश बिरारी आलेले आहेत. मंगेश बिरारी ऐकायला येतंय? तुमचा आवाज येत नाही मंगेशजी, अनम्यूट करा. हॅलो हॅलो. हा आता आवाज येतोय. ना? पाडेकर वहिनी बोलतायत ना? हा मी मंगेश बिरारी बोलतोय, बोलू का? हा बोला बोला मंगेशजी बोला. हा उपेंद्र पाराशरे आणि आमचा खूप जवळचा सहवास होता. 1969 साली मी कवी मंडळामध्ये जॉईन झालो. त्यानंतर मग त्यांच्याशी पण संबंध आला. श्याम पाडेकर, अरविंद महाजन, प्रमोद तेंबरे, सतीश नाडगोडा, उपेंद्र पाराशरे, मोहन ओढेकर हे सगळे आमचे कवी मंडळातले मित्र त्यावेळेचे. आणि उपेंद्रच्या घरी आमची बैठक असायची. मी त्यावेळी आमच्या सर्व मित्रांनी मिळून एक सप्तर्षी नावाचा हस्तलिखित काव्यसंग्रह काढला होता. त्याच्यामध्ये उपेंद्र पाराशरेचा पण महत्वाचा सहभाग होता. उपेंद्र पाराशरेकडे गेले की नेहमी ते हार्मोनियम घेऊन बसलेले असायचे आणि त्याची भावगीता वगैरे ऐकवायची आम्हाला. खूप छान संवाद लाभला त्यांचा. मध्यंतरी नोकरी निमित्ताने आम्ही लांब गेलो होतो, पण आता 6 महिन्यापासून त्यांचा माझा व्हॉट्सअपवर परत संवाद सुरू झाला होता. व्हॉट्सअपवर मला ते त्यांच्या कविता पाठवायचे सदाफुली काव्य संघातल्या, आणि काही वेळा त्यांच्या व्हिडिओ क्लिप पण माझ्याकडे होत्या, ऐकल्या होत्या. पण गेल्या महिन्यापासून त्यांचा संबंध मात्र अचानक थांबला होता. आता हे त्यांचा मृत्यूचा घटना ऐकली आणि मन अस्वस्थ झालं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, सद्गती लाभो हीच प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मंगेशजी. थँक्यू. श्याम पाडेकर आवाज येत नाहीये. साधनाताई आहेत का? साधनाताई? हो. साधनाताई, राजेश कुलकर्णी अनम्यूट करा, माईक तुमचा अनम्यूट, आवाज येत नाहीये तुमचा. म्यूट करना. राजेश कुलकर्णी आवाज येत नाहीये. हा हॅलो हॅलो. हा श्यामदादा. हॅलो. साधनाताई बोल. नाही आवाज नाही येत आहे. ते माझ्या इथून बंद झालंय का? नाही येतोय आवाज. साधनाताई आवाज येतोय आवाज. येतोय तुमचा आवाज. बोला बोला. ते मी घालते. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय. ऐकायला नाही येते. आमचा आवाज येत नाहीये का?
श्यामदादा तुम्ही बरं बोला. दिलीप, हा 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 हेमंत शिंगणे आलेत का लाईनवर? हो त्यांचं झालं. हेमंत शिंगणे झालं झालं झालं. झालं. ओके. हा. बरं, अरविंद महाजन? अरविंद महाजनांचं नाही झालं. अरविंद महाजन आहेत ना? हो आहेत लाईनवर, घे ना अरविंदजी. अरविंद महाजन नाहीये श्यामदादा. नाही का? ओके ओके. अरविंद ओढेकर हे बघ, बाबाने आले शामराव बाबा शिंगणेंचं झालेलं आहे. ओके हॅलो. ओके. हा श्याम. हा बोला साधना ताई बोला. हॅलो. हा नमस्कार. हॅलो. बोला बोला. हा उपेंद्राबद्दल आता खरं म्हणजे मीटिंग ठेवलेली आहे तुम्ही लोकांनी, आणि मला आता त्याचा फोन आला होता विरूचा की सगळ्या कवी लोकांचं हे संमेलन आहे, आपण वेगळं करूया, म्हणून मी काढलं होतं. आता उपेंद्राबद्दल बोलायचं झालं तर इतक्या आठवणी आहेत की जो लग्नापासूनचा त्याच्या आमच्या सगळ्या बालपणापासून आहे, त्याच्या त्याला खूपच बोलायला खूपच टाइम जाईल. मला एक आठवण फार त्याची अगदी येते की ज्यावेळेस त्याचा टीव्हीवरती प्रोग्राम होता, कवी संमेलन होतं, सुहासिनी मुळगावकरांचा प्रोग्राम होता, तो ती कॅसेट माझ्याकडे होती, त्याला ती हवी होती, आम्हाला ती कशात मिळाली नाही. दरवेळेला आमचं बोलणं झालं की तो म्हणायचा की मला ती कॅसेट पाठव. आम्ही अगदी कबूल पण केलेलं की तुला व्हिडिओ आणि सगळ्या कॅसेट आम्ही पाठवून देऊ, पण ते तसं आम्हाला करताच आलं नाही. एक सल मनामध्ये राहिली. त्या प्रोग्राम मध्ये पण एकदम सुंदर त्याचा प्रोग्राम झाला होता. आणि दुसरं म्हणजे उपेंद्राबद्दल बोलायचं म्हणजे काय, खरं तर काही बोलताच येत नाहीये. अचानक तो असा निघून गेला आपल्यातनं, त्यामुळे मला खूप दुःख होते, सर्व बहिणींना, भावांना. त्याच्या अचानक जाण्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये फार मोठी दरी निर्माण झाली. त्याला आमचा नमस्कार. काय जास्त बोलू नाही शकत मी. धन्यवाद साधना, थँक्यू साधना. फार दिवसांनी तुझा आवाज ऐकायला मिळाला. आणि उपेंद्र आता उपेंद्रचं काय तुमच्या कुटुंबात ते, त्यामुळे प्रश्नच नाही. जर आठवणी सांगितली, जेव्हा जेव्हा तू नाशिकला यायची तेव्हा एक आपलं सगळं उत्साहाचं वातावरण असायचं. हो ना, अगदी आल्याबरोबर तो साडे म्हणूनच मला हाक मारायचा. अगदी तो खिडकीमध्येच असायचा. आम्ही आलो मुंबईवरनं की वर ये साधना, आधी वर ये, असं त्याचं असायचं नेहमी. आणि यांच्याशी पण त्याचं खूप अगदी मित्रासारखं नातं होतं, त्यामुळे यांना पण आम्ही सांगितलं नाही अजून. अगदी म्हणजे आम्हाला त्यांनी सगळं मुंबईमध्ये जरी आला तरी खूप मजा वाटायची. मुलांना पण अगदी नरिमन पॉइंटला NCPA ला घेऊन जाऊन ते सोनवणे आहेत, त्यांच्या मुलाच्या ओळखीने सगळं दाखवलेलं. दरवेळेस आला की त्याचा कुठे ना कुठेतरी जायचा प्रोग्राम असायचा. यशवंत देव त्यांच्याकडे पण गेलेले, सगळीकडे अगदी कोणते ते मंगेश पाडगावकर, सगळ्या अगदी एक एक अशा आठवणी येतात. उपेंद्र म्हणजे सगळ्या खूप मोठ्या आठवणी आपल्याला ठेवून गेलेला आहे. नक्की नक्की अगदी नक्की. हो ना, आप्पा आप्पा सगळे मुलांना पण अगदी हे. हो अगदी. दिनेश पैठणकर आहेत का? दिनेश पैठणकर आहेत. दिनेश पैठणकरांना बोलू. नमस्कार. आज आपणची एक आठवण सांगायची म्हटलं, तर हे एक नाटक आहे ना, तर त्या पद्धतीने सांगितलं होतं मी की मी दिवसभर जर फ्री असेल तर तुम्ही संध्याकाळी मला फोन करत चला. तर ते बरोबर 8:15 वाजता मला फोन करायचे. आमच्या घरामध्ये जर बाहेरच्या घरात रिंग वाजली तर पोरं करायचे आप्पा आप्पा त्याची गप्पा करायचे. इतकी प्रेमळ आणि सगळं सामावून घेणारी अशी व्यक्ती.
म्हणजे आप्पा हो त्यांच्याबद्दल जास्त काय बोलावं, बरोबर. नाही जास्त बोलू शकत. तुमच्या घराचं अंगण आणि शास्त्रीबाबांच्या घराची खिडकी आणि तिथून हो, एकच. तुमच्या वडिलांचं आणि त्यांचं बोलणं झालं. एकच. आता ही मैफिल वेगळी आहे, पण फार जुन्या आठवणी त्या दिवशी सतीश चव्हाणांनी माझ्याशी शेअर केल्या आहेत. हो. बोला 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 शामराव, बोला बोला. उपेंद्रांच्या बाबतीत आणखी एक थोडी थोडक्या हलक्याची सांगता येईल आपल्याला अशी आठवण, की एखादी गोष्ट सांगताना जर समोरच्याला पटवून देण्यासाठी ते वरच्या भाषेत म्हणजे अतिशय मोठ्याने एखादी गोष्ट जे सांगायचे आणि तीच गोष्ट काही वेळा अतिशय खालच्या स्वरात सांगायचे. म्हणजे आपल्या संगीताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ते तार सप्तकाचा आणि मंत्र सप्तकाचा वापर अतिशय खुबीने करायचे. हे त्यांच्या बोलण्यातलं भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. हो. म्हणजे आपण सगळ्यांना अनेक वेळा अनुभवलेलं आहे. दिलीप, बाकीच्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे माईक अनम्यूट करा, आवाज येतोय त्यामुळे. मंगेश बिरारी आपला माईक अनम्यूट करा. मिलिंद गांधी, हर्षाली प्लीज आपला माईक अनम्यूट करा. राजेश कुलकर्णी आहेत. राजेश कुलकर्णी अनम्यूट करा तुमचा माईक. राजेश कुलकर्णी माईक अनम्यूट करा, आम्हाला आवाज येत नाहीये. आले का राजेश कुलकर्णी? हो, राजेश कुलकर्णी ते बोलतायत पण त्यांचा माईक अनम्यूट नसल्यामुळे आपल्याला आवाज येत नाहीये. माईक अनम्यूट करा. माईक. आवाज येत नाही राजेशजी, माईक अनम्यूट करा तिथून. हो पण ठीक आहे, थांब जरा, मला तो हरवेन होत नाही, लाईनवर येत नाहीये. अजून कोणाला बोलायचंय? एकदा झाले त्यांना नंतर संधी देऊ आपण. मला बोलायचंय. कोण राहिले अजून? दिलीप, मला बोलायचंय. वेळ दिला तर बरं होईल. मला पण बोलायचंय. नंतर चालेल, नंतर देतो. 1-2 मिनिटं त्याप्रमाणे बोलू आम्ही. येस. हा, हर्षाली बोल. हर्षाली. आप्पा पारेसरांच्या सुनबाई आणि महेंद्रच्या सौभाग्यवती हर्षाली यांनाही साहित्य चांगलं खूप मोठ्या प्रकारचं लिखाण, सादरीकरण, सूत्रसंचलन त्या करतात. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आवाज येतोय का? येतोय बोला. हा. आपणबद्दल बऱ्याच जणांनी खूप काय सांगितलं. माझा तर अगदी 19 वर्षाचाच सहवास आहे त्यांचा आणि माझा. पण मी जेव्हा काही कविता किंवा काही कथा लिहायची तेव्हा मी त्यांना आवर्जून वाचून दाखवायचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगायचे की नाही, तू असं नाही, असं करेक्शन कर, तसं नाही, तसं करेक्शन कर वगैरे. त्याच्यामुळे एक प्रकारे मला एक सपोर्ट होता त्यांचा. म्हणजे कविता तर त्यांची होतीच, गाणंही होतं. शिवाय आमची चर्चा व्हायची पिक्चरची वगैरे, त्यांचे सिनेमे. तर मी त्यांना सांगायचे, आप्पा एवढं आहे काय, एवढं हे तू बघ, ऐक. त्यांनी मला वेगवेगळ्या मराठी सिनेमांची यादी दिली. आई तू बघ, ते पाठलाग, एकटी, कुंकू, जगाच्या पाठीवर, लाखाची गोष्ट, अशा प्रकारचे वेगवेगळे
सिनेमे मला त्यांनी बघायला लावले की याच्यात काय आहे काय नाही, कशा पद्धतीने, म्हणजे त्यांनी मला अंग दाखवलं की पिक्चर बघायचा म्हणजे नेमकं काय बघायचं, काय करायचं. परत राजा गोसावी, राजा परांजपे, व्ही शांतारा, मधु आपटे, म्हणजे जसं काही मला असं वाटतं ते अशा पद्धतीने बोलायचे की जसं काही आपण आत्ता बोलतोय तसं ते त्यांचे रिलेशन आहे की काय असं मला वाटायचं तेव्हा त्या याच्यामध्ये. आणि त्या विषयांवर सुद्धा आमच्या गप्पा व्हायच्या की त्या दादा कोंडके तेव्हा काय घडलं होतं काय नाही. मला खूप प्रश्न पडतो, म्हणजे अजूनही हा प्रश्न पडतो की एवढं यांना कसं काय माहिती बुवा या सगळ्या गोष्टी, हे तिथे हजर होते का. म्हणजे ते असे दृश्य क्रिएट करायचे की जसं काही ते समोरासमोर असं घडलेलंच आहे असं मला वाटायचं. पण त्यांनी जो हे केलं आहे शरद तळवलकर वगैरे यांच्याशी जे ओळख करून दिले ते सिनेमे मी बघितले. त्यात अमर भूपाळी त्यांचा सगळ्यात आवडीचा चित्रपट होता. व्ही शांताराम त्यांचे आवडते दिग्दर्शक होते. तसंच त्यांना अध्यात्म म्हणजे काव्य पण होतं, त्याचबरोबर गीत सुद्धा सादर करायचे आणि त्याबरोबर त्यांचं अध्यात्म सुद्धा होतं. त्यांचं घराण्याचं जे अध्यात्माचा वारसा तो इकडे पण त्यांनी हे केला होता. कारण त्यांचं अख्खं दासबोध पाठ होतं, त्यांचं अख्खं भागवत पाठ होतं. मला आश्चर्य वाटायचं की हा माणूस काही शिकलेला नसेल, एवढं कसं काय लक्षात ठेवणार आणि एवढं कसं काय हे करायचं. पण त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्यांचे पिक्चर बद्दल सिनेमाबद्दल आमच्या चर्चा व्हायच्या, काव्यांबद्दल चर्चा व्हायच्या, तसं आध्यात्मिक गोष्टीबद्दल सुद्धा चर्चा व्हायच्या. त्यांनी मला आध्यात्मिक गोष्टीबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी ते सांगायचे, नाही हे अशी कथा आहे तशी कथा आहे हे आहे, ते सगळ्या गोष्टी समजून सांगायचे. तू हे वाच, जे आपले 5 जे ग्रंथ आहे, दासबोध आहे, एकराती रामायण आहे, भागवत आहे, तर ते ग्रंथ म्हणजे पूर्ण जीवन प्रवास आहे. तो खूप ते एक प्रॉपर्टी आहे ती एक, आणि ती खरंच वाचतो त्यांनी, खरंच म्हणजे दिलं मला ते 5 पुस्तकं त्यांनी मला दिलेले आहेत. आणि या 5चा तुम्ही जेव्हा अभ्यास करू म्हणजे त्यांचे श्लोक सुद्धा पाठ, भगवद्गीता अख्खी पाठ रोज म्हणायचे, ते रोज हे करायचे. म्हणजे एक कसं काय होऊ शकतं हे, म्हणजे तो एकदम अल्टिमेट माणूस होता खरंच म्हणजे. आणि त्यांचे खरंच त्यांनी जो मला व्ह्यू दिला या सगळ्या गोष्टी बघण्याचा, आणि त्यांनी एक सांगितलं, जेव्हा मी कोलॅप्स व्हायचे हे व्हायचे आमचा फोन व्हायचा तेव्हा एकच म्हणायचे, उसळत गरजत उठतील अगणित लाटा पाठोपाठ, चल पुढे ही तर पहिली लाट, चल पुढे ही तर पहिली लाट. नाही बोलू शकत. हॅलो, मी सतीश खांदवे, मलाही बोलायचंय. हॅलो, हा बोला बोला. सतीश खांदवे, मलाही बोलायचंय. दिलीप कॉल करायचं का दुसरं पर्सन? हो चालेल चालेल. हो, मेघा ओढेकर झाले. मेघा ओढेकर. बोला मोहनराव. मेघा ओढेकर. समजा पण माझा आवाजच जात नाहीये, त्यांना काही कळतच नाही माझा आवाज. बोललो ना मी 4 वेळेला. सतीश खांदवे, हॅलो. येस खांदवे साहेब, तुमचा आवाज येतोय, जरा 2 मिनिटं थांबा. श्यामदादा पाडेकर तुम्हाला सांगतील तेव्हा बोला. ओके ओके, थँक्यू. मला आत्ताच कळलं. मी हॅलो हॅलो, तुमचा अनम्यूट करा, माईक म्यूट करा. हा हॅलो. हा मेघा ओढेकर बोला. हा नमस्कार. हॅलो बोला बोला, तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला. हा माझे मिस्टर बोलतायत, 1 मिनिट. हो हो. हॅलो शामराव, मोहन ओढेकर बोलतोय. काय काय बोला बोला. हो बोलतोय. हॅलो
आवाज येतोय तुमचा, तुम्ही बोलायला सुरुवात करा. हो 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 हो. उपेंद्र, आम्ही एका गल्लीतले गुलालवाडीत राहणारी सगळी मंडळी उपेंद्र पाराशरे सहित सुरुवातीलाच त्यांचा पहिले वाडा असायचा आणि तेव्हापासून आमची जास्त जरा मैत्री झालेली होतीच आणि आजपर्यंत ती आहेच. आमचा संबंध जास्त म्हणजे गाण्याच्या संदर्भात आला. त्यांचा आणि माझा संबंध कवितेचा फारसा नसला तरी गाण्याच्या संबंधाने आम्ही एकत्र यायचो आणि श्याम पाडेकर, नंतर अरविंद महाजन वगैरे सगळे आमचे त्यावेळेचे मित्र, मंगेश बिहारी, उपेंद्र पाराशरे, आम्ही त्यांच्या घरी मैफली गाण्याच्या नेहमी करायचो. कवितेचा संपर्क फारच कमी होता माझा, त्यामुळे आम्ही एकमेकाला त्या बाबतीत जास्त ओळखलं नाही गेलं. पण तरी मला एकंदरीत माझा जवळचा मित्र, गल्लीत राहणारा, कित्येक वर्ष आज आम्ही त्या गल्लीत, अजूनही आमचं घर त्या गल्लीत आहेच गुलालवाडीत. तिथे आम्ही अजून माझा पुतण्या पण राहतो ते. तर अशा तिथे त्या उपेंद्रच्या पाराशराच्या आठवणी सांगायच्या म्हटलं तर खूपच आहेत, म्हणजे आपल्याला वेळ तेवढा पुरणार नाहीये. परंतु जे आज मला वाटतंय त्याच्याबद्दल, आणि तो खरंच अक्षरशः म्हणजे अगदी हसरा चेहरा कायम आणि निर्मळ चंचल, म्हणजे एखाद्या नदीसारखं त्याचं रूप असायचं, नेहमी कायम हसत खेळत राहायचा. तर त्याच्यावरनं मला नदीवर एक मी कविता केली होती, ती आता ऐकवली तर तुम्हाला चालेल का इथे शामराव? त्याला श्रद्धांजलीच्या या निमित्ताने मला त्याला वाचा येईल ती, तर त्याला अर्पण करायची ती कविता. तर मी ती वाचून दाखवली, चालेल का? हो वाचा मोहनजी, वाचा. हो हो, जरा थोडी एक 5 मिनिटं मला द्या, जास्त नाही. म्हणजे उपेंद्र कसा निर्मळ चंचल होता नदीसारखा, त्याच्यासाठी त्या नदीवरच एक कविता मी केली, ती ऐकवतो आपल्याला. हो ऐकवा ऐकवा. हा, कवितेचं माझं नाव आहे संघर्षाची परिसीमा. नदीच्या संघर्षाची परिसीमा, कशी ती फाईट करत चालती ती. तर असं लिहिलंय मी: परोपकारी ध्येया घेऊन ब्रीदही जपते सेवेचे, परोपकारी ध्येया घेऊन ब्रीदही जपते सेवेचे, निर्मळ चंचल रूप असे हो खळखळणाऱ्या सरितेचे. असा आमचा उपेंद्र होता. आणि ऊर्जा सुद्धा आम्ही त्याच्याकडनंच घेतली, म्हणून ते मला आठवलं की ऊर्जा देते एक प्रेरणा मुक्तपणे ती चराचरा, ऊर्जा देते एक प्रेरणा मुक्तपणे ती चराचरा, होऊन जाते सहज समर्पित सागरास ती जलधारा. विशाल, आता त्याचं हृदय सुद्धा इतकं विशाल होतं हृदय याचं आपल्या उपेंद्राचं, की खरोखर त्याच्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे मला त्या मनच भरून येते. पण विशाल होऊन तिच्यासारखे ध्येय ठेवूया जगण्याचे, निर्मळ चंचल रूप असे हो कळकळणाऱ्या सरितेचे, नवनवे कित्येक खजाने तिच्या कृपेचे वरदान, सर्व सृष्टीला देत राहते क्षणाक्षणाला संजीवन, हरित तृणांचे वळण घाट हे मार्ग दाविती ध्येयाचे, निर्मळ चंचल रूप असे हे कळकळणाऱ्या सरितेचे. संघर्ष सुद्धा तिला किती करावा लागतो बघा. संघर्षाची परिसीमा कधी लागे तिजला गाठावी, संघर्षाची परिसीमा कधी लागे तिजला गाठावी, मधुमिलनाची ओढ अंतरी अशी सदोदित असावी. ही अशी आम्हाला उपेंद्राची सुद्धा ओढ कायम लागायची कवितेच्या निमित्ताने. म्हणून सांगतो, संघर्षाची परिसीमा कधी लागे तिजला गाठावी, मधुमिलनाची ओढ अंतरी अशी सदोदित लागावी, मर्म सांगते ती आयुष्याचे निष्ठा आणि जिद्दीचे, निर्मळ चंचल रूप असे हो खळखळणाऱ्या सरितेचे. आणि शेवट आहे: दिव्य नम्रता रुजवून अंगी, दिव्य नम्रता रुजवून अंगी, अहंकार द्या सोडून, आल्या जन्मी जावे परतून ऋणसृष्टीचे फेडून, दिवसाची सुरुवात करूया बोल बोलुनी प्रेमाचे, निर्मळ चंचल रूप असे हे खळखळणाऱ्या सरितेचे, परोपकारी ध्येया घेऊन ब्रीदही जपते सेवेचे. असा आमचा उपेंद्र पाराशरे होता. आज त्याची मला खूप आठवण येते आहे आणि मला बोलण्याच्या सुद्धा निमित्ताने खूप बोलायचं होतं, पण उचंबळून खूप आलेलं असल्यामुळे मी जास्त नाही बोलू शकत. आपला नमस्कार घेतो. धन्यवाद मोहन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपला माईक म्यूट करा. राजेश कुलकर्णी. राजेश कुलकर्णी, तुमचा आवाज येत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम आहे, टेक्निकल डिफिकल्टी आहे, तुमचा आवाज येत नाही, ते एकदा करेक्ट करून घ्या. तोपर्यंत आपण सतीश खांदवेंना विनंती करू. सतीशजी, आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करा. हा सर, नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय येतोय. हा, उपेंद्र काका मला ते सगळ्या दृष्टीने सिनियर होते, पण मिलिंद गांधी हे माझे मित्र
समवयस्कर, तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे माझा आणि त्यांचा परिचय हा साधारण 80-85 सालापासूनचा होता. आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्या तिथे पहिल्यांदा अभिव्यक्ती नावाची संस्था आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेली होती 85 साली, आणि तिथपासून आमचा परिचय तिथे जास्त झाला. त्याच्यानंतर आप्पांचा सदाफुली हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, त्याचा मी पूर्णपणे साक्षीदार आहे. पसा नाट्य मंदिरमध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला कवी कृब निकुंभ यांच्या हस्ते. आणि त्यावेळी मंगेश पाडगावकरांनी जी तार पाठवली होती, तर ती तार वाचण्याचा योग मला आलेला होता. आपण समोर ज्या वेळेला मिलिंद आणि मी बसायचो, आतापर्यंत गेले 4-6 महिन्यापर्यंत त्यांच्याकडे जाऊन भेटायचो आम्ही त्यांना घरी, एवढ्यात मात्र जाणं झालेलं नव्हतं. तर ज्यावेळी त्यांच्याकडे आम्ही जायचो, मार्गदर्शन घ्यायचो, त्यावेळी असं वाटायचं आपणकडे बघून की एखादे कसलेले जे कुलगुरू आहे मराठी भाषेतले, त्यांच्या समोर आपण बसलेलो आहोत. आणि सलग 2-4 तास ते कुठल्याही विषयावर अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बोलायचे. उर्दू शेर शायरी याच्यावर त्यांची अतिशय कमांड होती. हिंदी शेरो शायरी याच्यावरही ते अतिशय प्रगल्भतेने ते बोलायचे. कविता त्यांच्या अनेक प्रकारच्या तोंडपाठ होत्याच. तिथे अनेक प्रकारच्या मैफली आम्ही अनुभवल्या. शाहीर विसूभाऊ बापट यांना तिथे प्रत्यक्ष आपण बरोबर पेटी वाजवून प्रत्यक्ष आम्ही जवळून सगळं ऐकलेलं आहे शाहीर विसूभाऊ बापटांचं. आणि एवढं करून सुद्धा आप्पा त्यांचं जी जागा आहे ती कुठलाही कार्यक्रम असो, मग एखादा नात्यातला कार्यक्रम असो, समजा धार्मिक कार्यक्रम असो, कुठला असो, तर त्याला आप्पा नेहमी जागा उपलब्ध करून द्यायचे. काव्य याच्यातल्या याला ते कायम मार्गदर्शन करायला तयार असायचे. अशा पद्धतीने सर्वार्थाने आप्पा हे आम्हाला कायम आपलेच वाटलेले आहे. ते गुरु पण होते, त्याच्यानंतर नात्याने पण सिनियर होते, आणि नेहमी आम्ही त्यांना भेटायचो. आणि एक प्रकारचा आम्हाला चांगला अनुभव त्यांच्या संगतीमध्ये यायचा, काहीतरी शिकवून जायचा. शेवटी मी इतकंच म्हणेल, मला अगदी सहज चालता चालता 2 ओळी सुचल्या त्या मी फक्त त्यांच्याबद्दल बोलतो की आयुष्यभर दुःखाचे वादळ वारे सोसून हा कल्पवृक्ष आयुष्यभर सदाफुलीप्रमाणे फुलतच राहिला. प्रदूषण दुःखाचे शोषून आयुष्यभर हा वृक्ष सर्वांना काव्याचा आणि शब्दांचा ऑक्सिजन आयुष्यभर देतच राहिला. धन्यवाद. धन्यवाद सतीशजी. आता मी विनंती करतो, या ठिकाणी शुभांगी बेलगावकर जॉईन झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं, त्यांनी त्यांचा परिचय द्यावा. हा राजेश, येतोय आवाज? हा येतो राजेश, आवाज. बोलू का? हो आता येतोय. हा बोल बोल बोल. हा आता मला जी विनंती करण्यात आली. हॅलो, हा बोला बोला. आवाज येतोय. आपले सन्मित्र आणि कवितेसाठी आणि कवितेकरता जगणारे असे उपेंद्र शर्मा पाराशरे आपल्यातून निघून गेले. ही मनाला अत्यंत क्लेशदायक, दुःखदायक गोष्ट घडली, आणि त्याबद्दल आमच्या सर्व मित्रांतर्फे आणि आमच्या कुलकर्णी फॅमिलीतर्फे मी त्यांना प्रथमतः आदरांजली अर्पण करतो. उपेंद्रजी आणि माझा परिचय आमचे मित्र सन्मित्र पद्माकरजी देशपांडे यांच्यामुळे झाला. त्यांच्या घरी आम्ही कायम जात असू आणि असंच कविता, गाणे याचा आस्वाद कायम आम्ही घेत असू. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अशी की त्यांच्या घरी जाऊन एक गुरुदत्तचा प्यासा हा पिक्चर आम्ही पूर्ण बघितला होता. आणि त्यावेळेस त्यांचं ते, आता कोणीतरी सांगितले की ते पिक्चर सुद्धा कसा बघावा एखादा, त्याचं सुद्धा ते तंत्र आणि ते व्यवस्थित सांगायचे, आणि ते प्रत्येक असं खुलून सांगायचे. तर कवितेसाठी जगणारा पहिला माणूस असा मी पाहिला, कवितेत रमणारे, कवितेसाठी जगणारे आणि कवितेसाठी आपलं प्राण अर्पण करणारे असे उपेंद्र शर्मा पाराशर होते. आणि ते आपल्यातून गेले ही ऊन खरंच कधी भरून न येणारी आहे. आणि त्यांच्या जाण्यामुळे कवितेचं नुकसान झालं आहे, पण आपल्यातून एक चांगला कविता जपणारा, कवितेसाठी जगणारा आपला मित्र, आपले मार्गदर्शक, आपले गुरु हे आपल्यातून निघून गेले. ही अत्यंत दुःखदायक अशी गोष्ट आहे. आणि त्यांच्या समवेत अनेक मैफिली अशा आमच्या रमल्या. आणि त्यावेळेस आमचं वय असं कविता करण्याचं
इकडे तिकडे हुंदडण्याचं असं होतं. आणि त्यांच्याकडे आम्ही तासनतास बसून आम्ही दोघे मित्र पद्माकर आणि मी कवितेवर चर्चा केलेली आहे, गाण्यांवर चर्चा केलेली आहे, सिनेमा बघितलाय. कारण त्यावेळेस वेळ घालवणं हा एकमेव, कवितेसाठी वेळ घालवणं हा एकमेव असा मार्ग होता. आणि साईड बाय साईड आपलं शिक्षण हे चालू होतं. त्याच्यामुळे नंतर नंतर नोकरीमुळे आणि इतर कामधंद्यामुळे फारसा त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट म्हणजे माझा झाला नाही. आणि एकदम हे वृत्त धडकलं आणि एकदम दुःख झालं. तर परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली करतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दिलीप हॅलो. अजून एक अशी सूचना आहे. हॅलो हॅलो. दिलीप माइक म्यूट आहे, अनम्यूट कर ना. हो राजेशजी बोला, तुमची सूचना सांगा पटकन. सूचना अशी आहे की त्यांच्या सदाफुली कवितेतल्या काही ओळी जर कोणी ऐकवल्या तर अधिक म्हणजे ती योग्य अशी आदरांजली ठरेल, श्रद्धांजली हो ठरेल. ऐकवणार आहे. शेवटी सुधीर कार्यक्रमाच्या शेवटी सुधीर कुलकर्णी त्यांची एक सुंदर कविता आपल्या सगळ्या समोर सादर चालेल. करणार तर आहे. ते माझी अशी सूचना आहे की येस, त्याचा नक्की आपल्याला नक्की आस्वाद मिळाला तर बरं होईल बुवा असं. नक्की नक्की नक्की. चालेल, धन्यवाद. हा बोला. मी धन्यवाद. अनिल बोलतोय, 2 मिनिटं. हो बोला ना, बोला ना. श्याम पाडेकर काही याच्यात मला दिसत नाहीये. नाही, त्यांना तांत्रिक अडचणीमुळे ते जॉईन होत आहेत, परत काहीतरी अडचण येते, परत ते बाहेर जात आहेत. त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे की त्यांना ते आता यांनी सदाफुलीचा उल्लेख केलेलाच आहे, पण विशेषतः वीरू आणि महेंद्रच्या आईवर त्यांनी जी कविता केलेली होती. हो जाण्याआधी नवीन कुठेतरी हळूच पाऊल का अडकळते, खरं सांगता कधी कधी तर हाक तुझी ती कानी येते. त्या पूर्ण कवितेच्या शेवटचे 2 कडवे अतिशय म्हणजे हृदयस्पर्शी आहेत. आणि ते प्रत्यक्ष जवळनं मी अनुभवलेले आहेत. म्हणजे बरोबर. वीरू महेंद्रची आई इथे असताना, मुंबईला असताना 5 दिवसामध्ये तिच्यामध्ये जे फेरफार झाले आणि मंगळवारी ती तिकडे नाशिकला येऊन गेली, तेव्हा ते म्हणताना काय म्हणतात, ते कुठेही दिसता रुग्णवाहिका कळ येऊन काळीज थरथरते, खरं सांगू का. ठीक आहे, मला म्हणत एवढंच आहे की ते मला ऐकवा. आणि दुसरं, उपेंद्रचं 87-88 साली मुंबईच्या दूरदर्शनवर माझा मित्र असताना, माझा मित्र तिथे डिपार्टमेंट हेड होता प्रोग्रामिंगचा, तर त्यांनी खास सांगून उपेंद्रचा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे त्यांचा परिचय जास्त झाला होता. तर तो जो त्याचे जर कुठे रेकॉर्डिंग वगैरे पाडेकरांकडे जर कुठे असतील तर माझी विनंती आहे की कुठल्याही माध्यमातनं, या माध्यमातून म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून जर दाखवता आले, ऐकवता आले तर मला खूप आनंद होईल. बस एवढे 2च विनंती मला करायची होती, तेवढी माझी अपेक्षा पूर्ण कराल. हो अनिलजी, तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू. आपण आणखीन एक कार्यक्रम केवळ उपेंद्र पाराशरे यांचे आप्तइष्ट यांच्यासाठी एक चांगला कार्यक्रम आपण पुन्हा एक आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना, तुम्हाला पुन्हा एकदा संधी त्याच्यामध्ये मिळणार आहे. आजचा कार्यक्रम हा त्यांच्या साहित्य वर्तुळातले त्यांचे सगळे जे मित्रवरी आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने होता, पण तरी आपण काही नातेवाईकांना आज याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग दिलेला आहे. आता मी याच्यानंतर विनंती करतो शुभांगी बेलगावकर यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. खूप वेळ झालेला आहे, अजून एक 10-15 मिनिटं आपण ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांना बोलू देऊ आणि नंतर शेवटी सुधीर कुलकर्णी आपली कविता सादर करतील आणि कार्यक्रम संपेल. पण आणखी एक कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत, त्यावेळेला सगळ्या नातेवाईकांना त्याच्यामध्ये संधी दिली जाईल. धन्यवाद. शुभांगी बेलगावकर. हॅलो.
हा, आवाज येतोय माझा? येतोय बोला. नमस्कार, मी शुभांगी बेलगावकर. आप्पांना आज आदरांजली वाहताना फक्त मला एवढंच सांगायचंय की आप्पा म्हणजे एक चालतं बोलतं समुपदेशन केंद्र होते आमच्यासाठी. समुपदेशन केंद्र याच्यासाठी म्हणेन की आत्ताच्या पिढीला किंवा आमच्याही पिढीला आम्ही बघायचो की मुलांचे काही प्रॉब्लेम झाले, मुलांमध्ये काही प्रॉब्लेम झाले, नवरा बायकोंमध्ये काही प्रॉब्लेम झाले, तर आत्ताच्या काळामध्ये आणि आमच्याही काळामध्ये चालले लगेच डॉक्टरकडे, चालले लगेच काउन्सिलरकडे, चालले लगेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाल्यांकडे. अशी आत्ताची जी ही टूम आली आहे, तर त्या कालावधीत मी आप्पांचा असा विचार करते की आम्हाला काहीही छोटा मोठा प्रॉब्लेम आला, आमच्या आयुष्यात काही नैराश्य आलं, तर आम्ही लगेच आप्पांना फोन करणार. म्हणजे माझं आणि आप्पांचं तर माझे ते नंदई आहेत. माझं आणि आप्पांचं नातं तर असं होतं की ते माझ्यासाठी एक फिलॉसॉफर आणि माझ्यासाठी एक गाईड होते. माझे मिस्टर त्यांच्या अत्यंत आवडतं मेहुणा, पण माझ्या मिस्टरांना आतापर्यंत खूपदा असा प्रसंग आला की दवाखान्यात ऍडमिट करणं किंवा वेगवेगळ्या कुठल्या तरी गोष्टींची मदत लागणं. अशा वेळेला अक्कानी पहिला फोन मी करायचे तो आप्पांना, आणि आप्पा त्यावेळेला त्यांचं सगळं दुःख विसरून ते जे काही गाईड करायचे आणि हसत हसत गाईड करायचे दिसत का नाही का? माझ्यासाठी अत्यंत अनमोल होतं. प्रत्येक वेळेला आप्पांचा जे सांगायचे किंवा बोलायचे त्यातनं एक वेगळा वेगळा पैलू माझ्यासमोर येत गेला, आणि त्यातून ते मला फक्त माझ्यासाठी फिलॉसॉफर आणि गाईड असंच मी त्यांना उपमा देईन. आणि चालतं बोलतं समुपदेशन केंद्र, स्वतःचं सगळं दुःख विसरून आप्पांनी कायम सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझी सून सुद्धा आता ती कॅनडात आहे, ती कायम म्हणते की आप्पांशी 20 मिनिटं जरी मी बोलले तरी माझं इतकं माइंड फ्रेश होतं की मी कल्पनाच करू शकत नाही की माझ्यामधली ऊर्जा खूप वाढून जाते. थोडक्यात मला एवढंच सांगायचंय की आप्पांच्या कवितेतच मला त्यांना आदरांजली द्यायची आहे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे, त्याकडे थोडं वेगळं बघता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे, त्याकडे थोडं वेगळं बघता आलं पाहिजे. नेमेचे उगवतं सूर्य, नेमेचे उगवतं सूर्य, प्रकाश त्याचा धरणीवर पसरतो. नेमेचे उगवतं सूर्य, प्रकाश त्याचा धरणीवर पसरतो. त्या प्रकाशाचं देणं तुम्हाला देता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. मला वाटतं की हा माणूस अत्यंत वेगळ्या पद्धतीने जगला आणि सतत समाजाला हसवत गेला, आणि त्याचीच एक जबाबदारी तो आज आपल्या सगळ्यांवरती टाकून गेलेत की आता आपली जबाबदारी की आपण सगळ्यांना हसवत राहायचं, आणि या कोरोनाच्या संकटाच्या काळात आपण सतत सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करायचा. आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा की आता जे थोडेसे डिप्रेशन मध्ये आहेत, नैराश्यामध्ये आहेत, तर आपण सगळ्यांनी आज आप्पांना आदरांजली म्हणून त्यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर कसं याच्यातनं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करूया आणि यासाठी कटिबद्ध होऊया. धन्यवाद. धन्यवाद बेलगावकर मॅडम, आपण आपले विचार व्यक्त केले. मोहन उपासनी आपल्या बरोबर जॉईन झालेत. मोहनजी, तुम्हाला आवाज येतोय माझा? येतोय. आपल्याला विनंती आहे की आपण उपेंद्र पाराशरांबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या लहानपणापासून मी आप्पांना बघतोय, महेंद्रचे वडील म्हणून, वीरेंद्रचे वडील म्हणून, आणि गुलालवाडीच्या कट्ट्यावरती कायम बसलेला एक मित्र म्हणून. जाता येताना हात पकडून अगदी आग्रहाने थांबून घेणारा हा माणूस आज त्या ओट्यावर नसणार आहे. तसंच चालवत नसायचं तरी हा माणूस शेवटपर्यंत कानडे मारुती लेन मधून जाताना घरापाशी आठवणींनी थांबणार, मला आवाज देऊन खाली बोलवणार, माझ्याशी बोलणार, मला तू गाणी पाठवत जा, तुझा व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे आहे, मी तुला मेसेज पाठवतो, बघतोस की नाही वगैरे अशी विचारपूस करून नेहमी त्यांच्या ह्याच्याबद्दल. आणि घरी कायम जाणं झालं की हात धरून जी बसून ठेवायची त्यांची हे होती, गप्पा मारायचा त्यांचा जो लागवी स्वभाव होता ना, लहान मूल दडलेलं होतं त्यांच्यामध्ये. आप्पांना मी म्हणजे गेली 30 ते 35 वर्ष किंवा 40 वर्ष झाले असेल तेव्हापासून बघतोय, ते त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत फरक असा पडलाच नाही. आता नुकते रिसेंटली 3-4 महिन्या अगोदर ते दवाखान्याच्या खाली मला भेटले होते, आणि हात पकडून परत नेहमीच्याच गप्पा. आणि गुलालवाडीचा ओटात तर अगदी हट्टाने मला जाताना तो ओटावर आप्पा बसलेले आहेत असंच अजूनही वाटेल आता कायम. वीरेंद्र, महेंद्र, केतकी, हर्षाली, शुभ्रा या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. आणि आप्पांसारखा एक अतिशय निरलस माणूस आपल्याला सोडून गेला, याचं फारच वाईट वाटतंय. आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद मोहनजी.
यानंतर आणखीन कोणाला बोलायचं आहे? मी दिलीपजी. हा बोला. हॅलो हॅलो. हा चारुदत्त बोला. हॅलो. हो बोला बोला. मी नरेश मला एक असं सुचवतंय की आता असं एक सुचवतंय तुम्हाला की आपण एक पण दुसरा वेगळा कार्यक्रम घेणार आहोत. हो हो. हॅलो. हा हो, त्या हो, दृष्टीने मला असं घेणार वाटतं की उपेंद्रच्या म्हणजे आपणच्या हो घेणार आहोत. उपेंद्रच्या दोन्ही ज्या हे आहेत म्हणजे हर्षाली आणि योगिनी ज्या दोघी जणी त्या अतिशय उत्तम गायिका आहेत. तर उपेंद्रच्या ज्या काही कविता येतात तर त्याला श्याम पाडेकरांनी किंवा आपण सगळ्यांनी संगीतमय जर त्याला जर चाली दिल्या तर त्या कवितेचं अतिशय उत्तम सादरीकरण होऊ शकेल. आपण जर एक वेगळा कार्यक्रम करणार आहोत तर त्या निमित्ताने त्यांच्या त्या काव्याला एक शब्द सूट तालाचा उत्तम समन्वय साधला तर ते अनेक प्रेक्षकांपुढे त्यांच्या कविता ते आपल्याला गायलेल्या कविता तर गाजले ते पण आप्पाच्या या कवितेच्या या दोघी हर्षाली आणि योगिनी जे आहेत त्याच्या अतिशय उत्तम गायक आहेत याची आपल्याला कल्पना आहे. तर त्यांच्या कवितेला जर आपण चांगल्या चाली लावल्या श्याम पाडेकरचं सूत्रसंचालन मी सुधीर करंजीकर आम्ही आमचा असा संगीतमेळ व्यवस्थित बसून तो एक कार्यक्रम सादर करावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आम्हाला 20 मिनिटं दिली तरी चालतील पण त्याचा तो एक सहभाग असावा असं वाटतं म्हणजे संगीतमय त्याला भावपूर्ण आदरांजली होईल असं मला वाटतं. नक्की चारुदत्तजी आपली कल्पना खूपच स्तुत्य आहे आणि आपण नक्की हा कार्यक्रम करूयात. हा मला बोलायचं. कोण हॅलो मी बोलतोय? नरेश महाजन बोलतोय. नरेश महाजन बोलतोय. बोला बोला बोला. काही नाही मला सगळ्या आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला बेलगावकर, पद्माकर देशपांडे आणि श्याम पाडेकर या सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की आपण सगळ्यांनी मोठा परिश्रम करून आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलेलं आहे. अनेकांना या तांत्रिक गोष्टी नव्या आमच्यासारख्या वयाच्या लोकांना या तांत्रिक गोष्टी पुष्कळशा काही जमत नाहीत तरी पण आपण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडला याबद्दल मला अतिशय समाधान वाटतं आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद नरेशजी धन्यवाद. उशीर खूप झालेला आहे. कोणाला बोलायचं अजून? कोण म्हटलं मला बोलायचं आहे? मी हा बोला बोला पंत बोला. आपल्या सर्व आप्तेष्टांवर नातेवाईकांवर आपल्या सर्व नातेवाईक मंडळींवर अत्यंत दुःखद असा प्रसंग आलेला आहे. गेल्या रविवारी मरीन ध्यानी उपेंद्र शास्त्री आपल्यातून अचानक निघून गेले. उपेंद्रजी म्हणजे चौकोनी चिरा आणि तो या जगातला एक हिराच होता. काव्य, वेद, शास्त्र, पुराण अशा सर्व याच्यामध्ये त्यांचं सखोल अभ्यास होता आणि हसतमुख असणारा हा प्राणी अनेक दुःख मागे टाकून आपली धर्मपत्नी सुलोचनाताई यांच्या निधनानंतर सुद्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि 83-84 साली त्यांनी सदाफुली नावाचं हे काव्यसंग्रह प्रकाशित केलं आणि आपलं दुःख त्याच्यातून व्यक्त केलं. आप्पांनी अनेक प्रकारच्या कविता केल्या. गायन, संगीत ह्या सर्व विषयामध्ये त्यांचं पारंगत ते होते आणि त्यांच्यासारखा माणूस आणि महेंद्र आणि वीरेंद्र यांचं मातृछत्र गेल्यानंतर त्यांनी पितृ आणि मातृ अशी दोन्ही छत्र त्यांनी त्यांच्या रूपाने दिले आणि आज ही काही 300 वर्षी जी दुःखद घटना घडली ती घडायलाच नको होती. आप्पा अजून आपल्याला सर्वांना हवेसे होते. अजून काही वर्ष त्यांनी आपल्यामध्ये राहायला पाहिजे होतं परंतु भगवंताची लीलाच आहे. आज जगावरतीच हा प्रसंग आलाय. आज तो प्रसंग आपल्या परिवारावरती आलाय. पाराशरे आणि इतर नातेवाईक या सगळ्यांना हे दुःख झालेलं आहे. या सगळ्यांचं दुःख
माऊलीला मी प्रार्थना करतो, ज्ञानेश्वर महाराजांना, की त्यांचं दुःख, आपल्या सगळ्यांचं दुःख निवारण कर आणि आपणच्या रूपाने पुनश्च एकदा एक कवी, एक शास्त्री, पंडित या रूपाने परत जन्माला येऊ आणि त्यांना जे काही ते गेले त्यांच्या आत्म्याला मात्र माऊलीने, परमेश्वराने सद्गती द्यावी. त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख आत्ता होती ती वरती गेल्यानंतर त्यांना सद्गतीच मिळावी, दुःख नसावे, हीच माऊली पुढे प्रार्थना करतो. महेंद्र, वीरू, हर्षालीर, केतकी यांना हे दुःख पचवण्याची ताकद मिळो अशी माऊली चरणी प्रार्थना करून मी आमच्या चौथे परिवारातर्फे व आमच्या सर्व आप्तस्वकीयांतर्फे मी उपेंद्र शास्त्रींना माझे श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. मानव आहे का? मानव ऑनलाईन? हॅलो. हो आहे. हा बोला बोला. तुम्ही बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मी इच्छा व्यक्त केली. मी वीरेंद्रचा मित्र बोलतोय, योगेश. हो बोला बोला. मी माझा एक प्रसंग सांगायचा होता. बोला ना बोला. मी एकदा असं संकटामध्ये असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो, तर त्यांनी मला धीर देण्यासाठी एक शेर सांगितला होता. तुम्ही ऐकू इच्छितोय? ऐकवा ऐकवा. गम गम कना रहा, गम गम कना रहा, गम सहने का गम न रहा, इस बात का गम रहा. असं बोलून त्यांनी मला जी शक्ती दिली होती त्या संकटातून बाहेर पडायला, ती फार मोठी विलक्षणीय होती. एवढंच बोलू शकतो. धन्यवाद योगेश. यानंतर मला असं वाटतं बहुतेक सगळे बोलणारे झालेले आहेत. वेळही खूप झालेला आहे, त्यामुळे मी 1-2 मिनिटं आप्पांविषयी बोलतो. माझा परिचय बहुतेकांना आहे, ज्यांना नाही त्यांच्यासाठी करून देतो. मी दिलीप बेलगावकर. मी आप्पांच्या मिसेसचा भाऊ, ज्यांना सुलोचना वहिनी म्हणून तुम्ही ओळखतात, त्यांचा मी भाऊ. आमचा मोठा भाऊ चंद्रकांत बेलगावकर, आम्ही तिघी बहिणी असा आमचा परिवार होता. आणि माझी बहीण सुलोचना ही आप्पा पराशरांकडे आप्पांना दिलेली होती. आणि नेहमी आप्पा त्यांच्या या मित्रपरिवारामध्ये, ज्या मित्रपरिवाराबद्दल आपण सगळेजण मी आता ऐकलं, जे त्यांच्याबद्दल बोलले, त्यांचे मित्र, साहित्यिक मित्र सगळे त्यांचे जे आहेत, त्यांच्याशी परिचय करून देताना आप्पा नेहमी गमतीने म्हणायचे की हा माझ्या बायकोचा भाऊ आणि काळजापेक्षा मऊ. आणि त्यांचा खरोखर मी अतिशय लाडका होतो, आवडता होतो. मी इयत्ता 7वी पासून पाराशरे वाड्यामध्ये बरेच वर्ष राहिलो. 1973 पासून तर 1985 पर्यंत पाराशऱ्यांच्या वाड्यात वरती आमचं कुटुंब राहत होतं. माझा भाऊ, वहिनी, मी, माझी बहीण, आम्ही वरती राहत होतो. त्यामुळे संपूर्ण माझी जी काही सांस्कृतिक जडणघडण झाली ती आप्पा पाराशरांमुळे झाली, आप्पांमुळे झाली. खूप गोष्टी आप्पांमुळे मला शिकायला मिळाल्या. प्रामुख्याने जसं बऱ्याच जणांनी सांगितलं की चित्रपट कसा पाहावा हे आप्पांनी शिकवलं. त्याचबरोबर आप्पांकडे मी 9वी पर्यंत बऱ्यापैकी ज्योतिषही बघायला शिकलो होतो, फलज्योतिष सांगायलाही शिकलो होतो. ज्यांचे माईक अनम्यूट आहे त्यांनी प्लीज म्यूट करा, म्हणजे आवाज येणार नाही. राजेश कुलकर्णी, तुमचा माईक म्यूट करा. त्यामुळे ज्योतिष सुद्धा त्यांच्याकडे शिकलो. सिनेमा कसा पाहावा, प्रत्यक्ष सिनेमाला घेऊन जाऊन सिनेमा चालू असताना एक्सप्लेन करून, त्याच्यानंतर पुन्हा चर्चा करून आप्पांनी मला सिनेमा बघायला शिकवला. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो आप्पांचा भाग होता की आपण सगळे अत्यंत संवेदनाशील झालो आहोत, भावनाशील झालेलो आहोत आप्पांच्या अचानक एक्झिटमुळे. परंतु आप्पा जीवनाचं तत्वज्ञान हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांच्या गप्पांमधून सांगत असत. अनेकांचे तसा अनुभव आहे.
आणि मला असं वाटतं आप्पांचा सगळ्यात मोठा आत्मा जो काही होता तो म्हणजे विनोद होता. आयुष्यभर त्यांनी विनोद करून ते जगले, आनंदी जगले आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवलं. ते त्यांचे विनोद किंवा त्यांचा हजरजबाबीपणा असा असायचा की तुम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर तुमचं दुःख तुम्हाला विसरायला व्हायचं, तुमच्या संकट जी आहे ती काहीच नाही असं तुम्हाला वाटायचं आणि एक प्रकारचं मोटिवेशन, एक प्रकारचा हुरूप आप्पांशी गप्पा मारताना होत असायचा. आप्पा खूप बोलायचे, नंतर नंतर सगळ्या कामाच्या आणि व्यापामुळे याच्यामुळे आप्पांशी बोलायला फार वेळ मिळायचा नाही, परंतु ते नेहमी म्हणायचे की दिल्या तू ये गप्पा मारायला, आपण बऱ्याच दिवसात गप्पा मारल्या नाहीयेत. मलाही एक हुरहुर राहून गेली. नुकताच मी सेवानिवृत्त झालो फेब्रुवारीमध्ये आणि मी असं मनात आणलं होतं की वेळ काढून 4-5 तास जाऊन आप्पांशी गप्पा मारायच्या, अगदी त्यांना आणि आपल्याला दोघांनाही कंटाळा येईपर्यंत गप्पा मारायच्या असं मी मनात ठरवलं होतं. परंतु हे सगळं करोनामुळे प्रत्यक्ष जाता आलं नाही. फोनवर आम्ही मात्र दर 2-3 दिवसांनी बोलत असू. आप्पा नवीन कविता केली की मला फोन करून ऐकवत असत. कितीही मला वेळ नसला तरी ते म्हणायचे दिल्या तुला हे ऐकावं लागेल, आणि मग मी माझं सगळं बाजूला काम ठेवून त्यांच्या कविता ऐकत असे. त्यांचे शेर पण अतिशय सुंदर शेर त्यांनी ऐकलेले वाचलेले ऐकत असे. आध्यात्मिक त्यांचं खूपच चांगलं होतं. तुकाराम महाराजांची गाथा पूर्ण आप्पांची पाठ होती आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान त्यांनी प्रत्यक्षात आणलं होतं, आपल्या जीवनात उतरवलं होतं. त्यामुळे असे हे आप्पा त्यांच्या जाण्याने एकदम त्यांची जी एक्झिट झाली ती मनाला हुरहुर लावणारी होती आणि म्हणून अशी कल्पना आली की त्यांच्या सगळ्या साहित्यिक मित्रांना एका प्लॅटफॉर्मवर आणून अशा प्रकारचा एक हृदय कार्यक्रम करावा. कारण या सगळ्या करोनाच्या काळामध्ये सगळ्यांना फिजिकली एकत्र येणं, एखाद्या समारंभासाठी किंवा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी एकत्र येणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांना एकत्र करावं अशा प्रकारची कल्पना मनामध्ये आली. श्याम पाडेकरांची ही कल्पना मी बोलून दाखवली. त्याचबरोबर पद्माकर देशपांडेही आमच्या बरोबर होते. पद्माकर देशपांडेंचंही खूप सहकार्य याच्यामध्ये लाभलं. त्याच्यानंतर श्यामदादाचंही खूप सहकार्य लाभलं. तांत्रिक कारणामुळे श्यामदादा खूप कंटिन्यू आपल्या बरोबर राहू शकला नाही, नाहीतर या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रंजलन श्याम पाडेकरांनी करावं अशी कल्पना होती, परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांचा सहभाग नीटसा होऊ शकला नाही. परंतु श्याम पाडेकर आणि पद्माकर देशपांडे यांचंही खूप चांगलं सहकार्य लाभलं. मला असं वाटतं हा कार्यक्रम हा आप्पांच्या स्मरण यात्रा मी त्याला मुद्दाम म्हटलंय, कारण या यात्रेची ही सुरुवात आहे. याच्यानंतर बरेच आपल्याला कल्पना सुचतील आणि आपण ते कार्यक्रम करणार आहोत. जसं मी आत्ताच सांगितलं की आप्पांच्या आप्तेष्ट जे आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत जवळचे, ते या सगळ्यांसाठी एक वेगळा कार्यक्रम आपण करणार आहोत, आप्पांच्या गप्पा नावाचा. की आप्पांनी मारलेल्या गप्पा आणि आप्पांशी मारलेल्या गप्पा, त्याच्यातून काय काय मिळालं कोणाला आणि कोणाचे काय अनुभव आहेत हे सादर करण्यासाठी आपण असाच एक ऑनलाईन कार्यक्रम घेणार आहोत. तसंच चारुदत्त दीक्षितांनी खूप एक चांगली संकल्पना मांडली, ती सुद्धा आपण उपयोगात आणूयात. मला एकदम त्याचं नाव पण सुचलं की एक शाम उपेंद्र के नाम नावाचा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांना चाली देऊन तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करूयात. चारुदत्तजींना खूप चांगलं अंग संगीतामध्ये आहे. अनेक कार्यक्रम, हजारो कार्यक्रम त्यांच्या नावावर आज त्यांनी केलेले आहेत. उत्तम गायिका वादक हे त्यांच्या सगळ्या टीम मध्ये आहेत. त्यामुळे श्याम पाडेकर आपल्या बरोबर आहेत, मोहन उपासनी आहेत, सगळी मोठी मोठी मंडळी की जी आप्पांच्या सावलीमध्ये त्यांच्या या सगळ्या त्या घर नंबर 1726 पाराशरे वाडा इथे या सगळ्या सावलीमध्ये मोठी झालेली अनेक मंडळी आहेत की जे अनेक कवी झाले, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे पुढे गेले. अशा अनेक गोष्टी घडण्याचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणजे खरं म्हणजे आप्पांचं घर होतं किंवा 1726 पाराशरे वाडा हे होतं. प्रमोद टेंबरे आज आपल्या बरोबर सहभागी होणार होते. नाट्य कलावंत आहेत, ते नाट्यकर्मी आहेत आणि खूप चांगले हे आहेत, सांस्कृतिक विषयामध्ये त्यांना गती आहे, परंतु काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. या सगळ्यांनाचा एक ग्रुप आपण केलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण जास्तीत जास्त जणांना सामावून घेऊ. त्या ग्रुपचं नाव आहे कवी उपेंद्र स्मरण यात्रा. आणि या ग्रुपचा उद्देश असा आहे की या ग्रुपमुळे सगळे आप्पांच्या संपर्कामधले सगळे लोक एकत्र येतील आणि त्याचबरोबर आप्पांच्या काही आठवणी आज सांगायला त्यांना जमलं नसेल, एखादी आठवण नंतर आठवली असेल, काही गोष्टी सांगायच्या असतील,
कोणाला काही लिखाण करायचं असेल तर त्यांनी ते त्या ग्रुपवर नक्की शेअर करावं. आणि कल्पना अशी आहे की पुढे जाऊन त्यातला आणखीन एक भाग मनामध्ये आहे की संकल्प आहे तो आपल्याला सिद्धीला सगळ्यांच्या मिळून न्यायचा आहे. तो असा आहे की आपणच्या मित्रांचं सगळं आपणच्या बद्दलची जे एक मत आहे त्याबद्दलचे एक पुस्तिका आपण प्रकाशित करू, एक पुस्तक प्रकाशित करू. आपणचे जे सगळे मित्र आहेत, सहोदर आहेत, या सगळ्यांनी जे काही आपणच्या सहवासात काढलेला जो काही भाग आहे त्यातून एकमेकांना काय दिलं घेतलं याचं एक चांगलं आपल्याला सादरीकरण अशा प्रकारच्या पुस्तकातून करता येईल. अशा प्रकारचे एक पुस्तक सुद्धा आपणवर या पुढे जाऊन आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असं हे मला असं वाटतं की आप्पा त्यांची झालेली एक्झिट याच्यामध्ये आपल्याला भावनाशील होणं अगदी स्वाभाविक आहे, परंतु आता आपणची स्मरण यात्रा ही पुढे चालू ठेवणं अशा पद्धतीने आणि त्यातून नवीन नवीन पिढीला जे आप्पांनी आपल्याला दिलं ते आपल्याला नवीन पिढीला कसं देता येईल, दुसऱ्यांना कसं देता येईल आणि हे देण्याचं जे काही मला वाटतं हा जो संस्कार आहे हा पुढे कसा चालू ठेवता येईल अशा दृष्टिकोनातून आपण सगळेजण विचार करूयात आणि त्या दृष्टिकोनातून जे जे करता येईल या संदर्भामध्ये ते आपण सगळ्यांच्या कल्पना एकत्र करून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करूयात. ज्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जे सगळेजण आपणचे मित्र सहभागी झाले, काही जण वेळेच्या कारणामुळे कदाचित बाहेर पडले असतील, त्या सर्व मित्रांचं, सर्व नातेवाईकांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी आजच्या कार्यक्रमाचा शेवट हा आप्पांच्या एका कवितेने की जो अंतकाळातली आप्पांची कविता होती त्या कवितेने सुधीर कुलकर्णी यांनी तो शेवट करावा अशी विनंती करतो. सुधीर कुलकर्णी आपली कविता सादर करतील आणि हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? येतोय येतोय आवाज येतोय. शुभांगी पाणी दे ग. येतोय येतोय. हॅलो आहे सुधीर कुलकर्णी. आणि आप्पांचा सहवास त्या मानाने मला कमी मिळालाय, पण एकाच ओळीत सांगायचं तर आनंद चित्रपटातला एक संवाद आहे, आनंद मरता नाही आनंद मरा नाही. तसं सुधीर जरा माईक जवळ घेता येईल का? हॅलो जिंदा दिल माणूस. हॅलो माईक जवळ घेऊन बोला, तुमचा पुरेसा आवाज येत नाहीये. आवाज येतोय येतोय. जवळ घेऊन बोला, तुमचा पुरेसा आवाज येत नाही. आता येतोय? येतोय. माईक जरा असा तोंडाजवळ धरा. आनंद चित्रपटातल्या आता संवादाप्रमाणे मी सांगत होतो की येतोय. माईक जरा असा तोंडाजवळ धरा. हो हो हो. आप्पा मरे नाही आप्पा मरते नाही, त्याप्रमाणे एक जिंदादिल व्यक्ती आप्पा असल्यामुळे ते नेहमी आपल्या स्मरणात राहतीलच. त्यांची एक कविता आहे, ते मी वाचतो. प्रवास नावाची कविता आहे. संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे, संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे, भंगलीचं स्वप्न आणि हरवल्या दिशा इथे. दिशा दिशात शोधले मना मनात पाहिले, दिशा दिशात शोधले मना मनात पाहिले, गवसले न चित्रशिल्प जे मनात कोरले, कोरल्या मनात फक्त शल्य राहिले इथे. संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे. तमा तमात किरण तेच तम समान भासती, तमा तमात किरण तेच तम समान भासती, फितुर किरण त्या तमात तोच सूर्य शोधती. भावना मुक्याच आज शब्द ते मुके इथे, भावना मुक्याच आज शब्द ते मुके इथे. संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे. इच्छांचे मोर सदा या मनीच नाचले, इच्छांचे मोर सदा या मनीच नाचले, आशांचे पक्षी तेच गगनी ह्याच विहरले. स्वप्नांचे मयूरपंख दैव कापती इथे. संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे. जाऊ दे मना, जाऊ दे मना तुझा तोल तूच सावरी, जाऊ दे मना तुझा तोल तूच सावरी, कळस उंच राहू दे शोध तीच पायरी. जाऊ दे मना, जाऊ दे मना तुझा तोल तूच सावरी, कळस उंच राहू दे शोध तीच पायरी. शोध तू तुला मना, शोध तू तुला मना, तूच हरवला इथे.
शोध तू तुला मना तूच हरवला इथे, संपला प्रवास आज संपल्या वाटा इथे, भंगलीच स्वप्न आणि हरवल्या दिशा इथे. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी. सगळ्यांना नमस्कार. आपण सगळे सहभागी झालात याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यापुढच्या आप्पांच्या संदर्भातल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो. थँक्यू.